22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर ही संवाद यात्रा काढण्याचं ठरलं आणि आज 23 ऑगस्ट दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यात्रा आणले. सावंतवाडीपासून कुडाळ आणि आता कणकवली आणि उद्या कणकवली कॉलेज इथून ती रत्नागिरी जाईल. एकतर साने गुरुजींचे विचार युवा पिढीला समजावे यासाठी बाबा नदाफ आणि आमचे मखदूम साहेब यांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातून ही यात्रा सुरू केली आहे. सदाशिव मखदूम साहेब अगदी लहानपणापासून राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी संपूर्ण त्यांचं कुटुंबच या सेवा दलाच्या कामासाठी वाहून घेतलेले आहे. आणि बाबासाहेब नदाफ यांनी तरुण वयामध्येच पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून सेवा दलाच्या कामाला त्यांनी वाहून घेतलेले आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गोव्यावरून आलेले आमचे सुहास ठाकूर देसाई, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष विके सावंत, आमच्या संस्थेचे सचिव बालमेश्री, संचालिका अर्पिता मुंबईकर, सदस्य आमचे संदीप सावंत आणि इतर सर्व आपण कणकवलीतून आणि महाराष्ट्रातून आलेली मान्यवर मंडळी. अभिवादन कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण होईल आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होईल. मी मान्यवरांना विनंती करतो, सुहास ठाकूर देसाई, मखदूम सर. वर्षभर आयोजित केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता 9 ऑगस्टला क्रांतीदिनी साने गुरुजींच्या साहित्यावर विवेचनाची स्पर्धा आम्ही घेतलेली आहे. त्याचबरोबर अजून गीत म्हणजे समूह गीताची स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आम्ही घेतो. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा सुद्धा आम्ही घेणार आहोत. यापूर्वी 11 जूनला साने गुरुजींच्या जयंती दिनी गोकुळ आश्रमामध्ये आम्ही मेळावा घेतलेला होता आणि अशा पद्धतीने वर्षभर साने गुरुजींना अभिवादन करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतलेले. उद्देश एवढाच आहे की तरुणांना साने गुरुजी समजावे. काय झालंय की अलीकडे तरुण पिढीने वाचन बंद केलेले आणि त्यामुळे ही सगळी मान्यवर मंडळी समजत नाही. मी आता परवा विचारलं वर्गामध्ये, तर बॅरिस्टर नागपै किती मुलांना माहिती आहे, एकालाही माहिती नाही, सुरेश प्रभू सुद्धा माहिती नाही, कोणच माहिती नाही. अशी अवस्था आमच्या शिक्षण व्यवस्थेची आहे. आणि या परिसरामध्ये ही सगळी जी मान्यवर मंडळी निर्माण झाली, त्या मान्यवर मंडळींचा वारसा आपण जर समजून घेतला तर भविष्यामध्ये आपण सक्षम पिढी निर्माण करू शकतो, चांगल्या विचारांची, संस्कारांच्या विचारांची. आज काय चाललंय की चुकीच्या पद्धतीने तरुणांच्या वरती संस्कार, नको ते संस्कार रुजवण्याचा प्रयत्न काही संघटनांकडून होतोय. आमची संघटना खूप चांगली आहे, त्या संघटनेने सातत्याने हे काम करणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण कुठेतरी कमी पडतो त्याच्यामध्ये. तर भविष्यामध्ये ही कमतरता भरून काढण्याचा आपण प्रयत्न करूया. ठाकूर देसाई साहेब म्हणाले की आता त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम सुरू केलेलं आहे युवकांच्यासाठी. देवरुखला सुरू केलं आहे, राजापूरला सुरू केलं आहे, लांजाला सुरू केलं आहे. असं ते पुढे मंडणगड पर्यंत जाईल. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या साने गुरुजींचा अर्थातच रत्नागिरी जिल्हा हे जन्मस्थान आहे, परंतु तिथे आणि बरीचशी लोक आहेत आपली. दुर्दैव आमच्याकडे झालं, जुनी लोक निवर्तली, आता नवीन लोक तयार होणं गरजेचं होतं. ती थोडीशी कमी, आपण पुढे कमी पडतो का असं सातत्याने वाटतं. पण अलीकडच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्याला स्वतःची टिकून राहणं महत्वाचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या वैयक्तिक कामामध्ये, वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप व्यस्त राहावं लागतं, त्यामुळे वेळ देता येत नाही. म्हणून मला बाबा दादा आणि मखदूम सरांचा फार अभिमान वाटतो सातत्याने. त्यांच्याबरोबर त्यांची जी टीम आली आहे
या लोकांनी वाहून घेतलेलं आहे. बाबासाहेबांना कधीही बोलवा हजर. आणि त्याच्यामुळे खरं तर समाजामध्ये अशा स्वरूपाची मंडळी आहेत म्हणून समाज व्यवस्था टिकून राहते. आपला भारत देश हा भारतीय संस्कृती, साने गुरुजींनीच त्यांच्या भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की भारतीय संस्कृती द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडची संस्कृती आहे. आणि या संस्कृतीवर त्यात आघात होण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तो आघात कसा निघून जाईल तर लोकांच्या मध्ये साने गुरुजींचे विचार समजून सांगणं गरजेचं आहे. तरुणांच्या मध्ये विचार समजून सांगणं गरजेचं आहे. आणि जास्त आता यापुढे आपल्याला जी हायस्कूल आणि मराठी शाळेतली मुलं आहेत त्यांच्यावरती काम करण्याची गरज आहे. आणि युवकांच्या मध्ये सुद्धा, पण जास्त भर आपल्याला हायस्कूल आणि मराठी शाळा आणि हायस्कूलच्या मुलांच्या वरती देणं गरजेचं. कारण हा जो वयोगट असतो तो अतिशय इनोसंट असतो. आणि ते इनोसंट वयोगट, निष्पाप वयोगटावरती अशा स्वरूपाचे चांगले विचार जर आपण रुजवण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगली पिढी भविष्यात घडू शकते. त्या स्वरूपात तशा स्वरूपाचं नियोजन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी बऱ्याच वेळा रिटायर झालेल्या मंडळींना आवाहन करतो सातत्याने की रिटायर झालेल्या मंडळी घरात बसण्यापेक्षा पेन्शन आपल्याला मिळतंय, थोडं या सगळ्या मान्यवरांच्या म्हणजे या कार्यकर्त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा, त्यांची पुस्तकं वाचावी. पूर्वी असं मंडळी करायची. साने गुरुजी कथामाला आमच्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरची कथामाला होती, ज्याच्यामध्ये आमचे अनावकर गुरुजी होते, मुसळे गुरुजी त्यावेळी सचिव होते, आमचे मेस्त्री गुरुजी होते, बालचंद्र मेस्त्री, दत्त बाळू मेस्त्री त्यांचे वडील, त्यांच्या आई त्याच्यात होत्या, आमचे ठाकूर गुरुजी तिकडचे आचऱ्याचे, बरीचशी मंडळी होती या सगळ्या उपक्रमामध्ये. आणि खूप चांगला उपक्रम चालायचा. पण नंतर मग तो उपक्रम हळूहळू कमी कमी होत गेला. तर तो उपक्रम भविष्यामध्ये कसा निर्माण करता येईल. मालवण तालुका खूप चांगलं काम करताय साने गुरुजी कथामालेचं. स्वरूप असं होतं की मुलांच्या मध्ये मिसळायचं, शाळेत जायचं, एक अर्धा तास. आमचे ते भाऊ बगलकर म्हणून कोपुरीचे जुने कार्यकर्ते होते, ते शाळेने जायचे. साने गुरुजींचं जीवनचरित्र समजावून सांगायचं मुलांना, सायकलवरून जायचे. आता अशा स्वरूपाचं काम संपूर्ण आपल्याकडे करण्याची गरज आहे. मुलं चांगली आहेत, मुलं कुठलीही वाईट नाही आहेत, मुलं अतिशय संस्कारक्षम आहेत. फक्त आपण त्यांच्यासमोर मांडण्याची गरज आहे. ते मांडलं जात नाही. चुकीच्या संस्था म्हणून चुकीचे विचार मांडले जातात आणि त्याच्यामुळे मुलं भरकटताना दिसतात. तर ते होऊ नये यासाठी आता आपण यापुढे प्रयत्न करण्याची गरज आहे. मी जास्त बोलत नाही. सदाशिव मगदूम सर यांचं शब्द सुमन आणि गोपुरे आश्रमच्या वतीने स्वागत करतो. त्याने हे अभियान जे सुरू केलेलं आहे त्यांना मी अभिवादन करतो. आमचे बाबा यांचंही शब्द सुमनाने स्वागत करतो की सुहास ठाकूर देसाई सर, त्यांनी तर पूर्ण आपलं आयुष्यच या समाज कार्यासाठी समर्पित केलेले आहे. मला अभिमान वाटतो त्यांचा. सातत्याने आमचा संपर्क असतो. त्यांचंही मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत करतो. पुन्हा एकदा राष्ट्रसेवा दलाच्या टीमला अभिवादन करतो आणि पुढची सगळी सूत्र बाबासाहेबांकडे सोपवतो. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांचा एका बाजूला साने गुरुजींची जन्म आपण शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरी करत असताना साने गुरुजींनी ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये दीपस्तंभ मांडला ते म्हणजे महात्मा गांधी. आणि दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींचा कृतीशील वारसा चालवण्याचं काम या कोकणामध्ये कुणी केलं असेल तर ते आप्पासाहेब पटवर्धनांनी केलं. आणि म्हणून कोकणचे गांधी म्हणून त्यांना बोललं जातं. आणि हे गोपुरी जे आहे ही गोपुरी खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्यकर्ते निर्माण करण्याची जी काही खऱ्या अर्थानं केंद्र म्हणतो आपण त्याला, कायमस्वरूपी असं एक प्रशिक्षण केंद्र. आणि इथं अनेक गांधी विचाराचे कार्यकर्ते आलेले आहेत, देशभरातून आलेले आहेत, महाराष्ट्रातून आलेले आहेत. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमातून इथले कार्यकर्ते ऊर्जा घेऊन गेलेले आहेत. असं हे पवित्र माती आणि पवित्र ठिकाण हे गोपुरी आहे. सातत्यानं या ठिकाणी अशा प्रकारचा हा वारसा आपण सर्वांनी चालवण्याची गरज आहे. या संदर्भात मी थोड्या वेळानं तुम्हाला जे काही मला बोलायचं आहे ते मी नंतरच्या माझ्या मनोगतामध्ये बोलेन. परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी आमचं या यात्रेचं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून जिंदाबाद. आणि आत्ताचा जो सुरुवातीचा आमचा जो कार्यक्रम आहे याच्या संदर्भात या यात्रेचा उद्देश जो आहे तो सदाभाऊ या ठिकाणी सांगतील. त्यानंतर 2-4 गाणी या ठिकाणी होणार आहेत. सुरुवातीला 1-2 गाणी होती. त्यानंतर आमचे जे तरुण सहकारी आहे त्याच्यामध्ये खरा तो एकीची धर्म या गाण्यावर आमचा नृत्य सुद्धा आहे. आणि म्हणून आमचे 2 सहकारी या ठिकाणी तुम्हाला ती नृत्य करून दाखवते. त्याच्यानंतर पुन्हा 1-2 गाणी होती. त्याच्यानंतर मग या ठिकाणी सुहास ठाकूर सर बोलतील आणि मग समारोप मी करेन. अशा प्रकारे आपण हे करूया. आणि त्यात मग तुम्हाला आणखी काही तुम्हाला त्याच्यामध्ये जोडावंसं वाटलं, तुम्हाला काही त्याच्यामध्ये बोलावंसं वाटलं तर जरूर तुम्ही
त्यात सहभागी होऊया, अशा प्रकारे आपण सर्वसाधारण हे चालूया असं मला आपल्याला विनंती करायची आहे. पुन्हा एकदा उंबरकर सर, आदरणीय बाळू मेस्त्री साहेब आणि सर्व गुरुकुल टीमला जिंदाबाद. शतकोत्तर रौद्र महोत्सवी जन्मोत्सव 24 डिसेंबर 2024 खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. ज्या राष्ट्रसेवा दलाला गुरुजींनी आपला श्वास प्राण मानलं ते राष्ट्रसेवा दल आणि त्या राष्ट्रसेवा दलाचं नाव घेऊन साने गुरुजींच्या नावाने संवाद यात्रा काढावी लागते. का अवस्था गुरुजींच्या नंतर या 75, 76, 77 वर्षामध्ये झालेली आहे. भगतसिंगाला ठरवलं असतं तर काही न करता फक्त माफी मागितली असती तरी पण पुढचं आयुष्य सगळं होतं. पण आपण त्यांना शहीद म्हणतो. ज्ञानेश्वरांचं आयुष्य तर अत्यंत छोट्या आयुष्यामध्ये आपल्या मोठ्या भावाला आता माझं कार्य संपलं असं म्हणून समाधी घेतली. आपणही त्यांना एक वेगळ्या स्थितीत नेऊन ठेवलो. आणि साने गुरुजींच्या बाबतीत मात्र आपण विचार करायला तयार नाही. काय म्हणायचं त्यांना. 10 मे 1950 गुरुजींनी आमच्या सांगलीच्या सिटी हायस्कूलमध्ये शेवटचं त्यांचं शिबिराचं मार्गदर्शन होतं. आणि गुरुजी म्हणाले स्वातंत्र्य मिळाले आणि जबाबदारी वाढलेली आहे. गावागावाला जोडणारे रस्ते नाही आहे. गावागावामध्ये प्यायला पाणी नाही आहे. आता श्रमदानाचं पथक आपल्याला करावं लागेल आणि श्रमदानातून गावाला जोडणारे रस्ते बांधायला लागतील, तलाव खोदावे लागतील आणि मग वनसागर भारतून त्या म्हणतो आपण त्या दिशेने जावं लागेल. पण 1 जूनला गुरुजी मुंबईला जातात. 1 जून 2 जून करत 10 जूनपर्यंत 10 गोळ्या घेतात झोपेच्या. पण रोज घेतलेली गोळी रोज मात्र घेत नाही. आणि 10 जूनला मात्र संध्याकाळी खिशामध्ये 32 रुपये ठेवून गुरुजी 10 गोळ्या घेतात. अस्वस्थपणा वाढलेला असतो आणि गुरुजी 11 जूनला आपल्या स्वतःच्या शरीराच्या माध्यमातून असणाऱ्या कार्याला सोडून निघून जातात. मी सुरुवातीला 2 भगतसिंग आणि ज्ञानेश्वरांचं सांगितलं. त्याचं कारण हे होतं की त्या उच्च कोटीच्या पदाला असणारे हे गुरुजी. मला कधी कधी प्रश्न पडतो की आपण जगतो म्हणजे का जगतो, काय नेमकं करत असतो इथं. काही जगण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे का आपल्या. त्यांना स्वातंत्र्याचा लढा पूर्ण केल्यानंतर 100-125 पुस्तकं लिहिल्यानंतर इतकं काही महान कार्य देशासाठी केल्यानंतर देखील आता काही करू शकत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि फाळणी झाली आणि बलात्कार कतलेले रक्ताचे पाठ वाहत आहेत. यासाठी स्वातंत्र्य होतं. महात्मा गांधीजींना आपलाच माणूस मारतो, स्वातंत्र्य काय यासाठी होतं. अनेक प्रश्न भेडसावणारे आणि या कालखंडामध्ये जर आम्हाला काय करता येत नसेल तर जगण्याचा अधिकार आहे का, स्वतःलाच कदाचित गुरुजींनी प्रश्न विचारला असेल आणि गुरुजींनी बोलले. आणि म्हणून मला असं वाटतं की 125 वर्ष पूर्ण होत असताना तुमच्या माझ्यासारख्या गुरुजींचे विचार व्यक्त करणाऱ्या लोकांची जबाबदारी पडते. कुठे आहोत आपण. 1925 साली RSSची स्थापना झाली आणि 1923ला हिंदुस्थानी सेवा दलाची स्थापना झाली. स्वातंत्र्याचा लढा ऐन भरात आलेला असताना देखील हिंदुस्थानी सेवा दलाचं काम वाढलं. स्वातंत्र्य लढ्याच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या संपूर्ण लढ्याला एक मोठं बळ नासो हर्डीकरांनी उभं करून दिलं. आणि देशाच्या मध्ये कधी नव्हे की आपापल्या राज्यापुरतं आपापल्या त्या संस्थानापुरतं राज्य करणारे राजांच्या पलीकडे जाऊन एक देशभरातली मोठी आंदोलनाची फळी उभी राहिली. पण 30 साली बंदी आली हिंदुस्थानी सेवा दलावर आणि 36 साली फैजपूरचं अधिवेशन इंग्रजांच्या विरोधात बंद करणारं मोठं आंदोलन उभं करायचं ठरणार होतं. आणि त्या फैजपूरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने जबाबदारी टाकली साने गुरुजींच्यावर. 65,000चा काँग्रेसचा
अधिवेशन गुरुजींनी आपल्या नेतृत्वाखाली उभं करत असताना पहिल्यांदा उभं केलं ते राष्ट्रसेवा दल होतं. आम्ही 4 जून 1941ला सेवादलाची स्थापना म्हणतो खरं, पण गुरुजींनी 36 साली ती सुरुवात केली होती राष्ट्रसेवा दलाची. हा गुरुजींचं स्वप्न होतं. भल सागर भारत हो विश्वात शोभनी राहो म्हणत असताना गुरुजी म्हणायचे, हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हवं. पण विशेष करून त्यांचं 100 वर्ष आम्ही साजरा केलो. त्यावेळेला इतक्या समस्या भेडसावल्या नाही. त्यावेळेला संवाद यात्रा करावं असं फारसं वाटलं नाही. पण 2014 नंतर काय परिस्थिती बदलली आमच्या देशामध्ये. ज्या 1925ला RSS ही स्थापना ज्या मूळ आधारावर ज्या घटनेवर निर्माण झाली, ती मनुस्मृतीवर आधारलेली घटना, शूद्राती शूद्र समजल्या जाणाऱ्या महिलांच्या बाबतीचं घटनेमधली तरतूद, ब्राह्मणाने कुणावरही बलात्कार केला, कुणाबरोबरही शारीरिक संबंध केला तर गुन्हा नाही. आणि आज आम्ही बघतोय या 10 वर्षामध्ये लाज वाटते, लाज. टीव्ही चालू आहे, पेपर मधल्या बातम्या बघतोय, हातामध्ये शिरा उपीटची प्लेट आहे आणि 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याच्या बातम्या ऐकून शांतपणे बसलेला असतो. कशासाठी त्या कालखंडामध्ये आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण एक स्वप्न दाखवलं होतं आम्हाला. महात्मा गांधीजींनी देखील चले जाव म्हणत असताना हजारो लोक 9 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये स्वतः आपलं नेतृत्व नसताना 50 लाख लोक मारले गेले. हा मोठं आंदोलन सगळी या लोकांनी केली. आणि आज आमच्या देशामधले जे प्राण वाचवणारे डॉक्टर महिला आहेत, हा विचित्र अवस्था आहे. बलात्कार, नुसता बलात्कार नाही, योनीची अशा प्रकारे काही करणं ऐकवत नाही. अशा पद्धतीची सगळी ही चाललं असताना आम्हाला कशी काही झोप यायला लागली आहे. आमच्या विचाराचे लोक कमी आहेत, आमच्या विचाराचे लोक नाही आहेत, लोक फारच बाद झालेले आहेत. माझं स्पष्ट मत आहे, लोक असंघटित झालेले आहेत. अनेक ठिकाणी अनेक संस्था, अनेक संघटना, अनेक शिक्षण संस्था इतक्या चांगल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात असताना प्रत्येकाने स्वतःला एक कुंपण घातलेलं आहे, मी फार चांगलं काम करायला. आम्ही 82-83च्या कालखंडामध्ये मुंबईकर सरांना माहीत असेल, बी प्रेमानंदाच्या नेतृत्वाखाली विज्ञान यात्रा आली, त्याच्यानंतर जपाल पटेलांच्या ग्रंथालय आली, त्याच्यानंतर मंजुश्री सारडा बोलते. मंजुश्री सारडावरती काय पुण्यामध्ये अत्याचार नारी सत्ता मंचच्या वतीने संवाद किती व्हायचा आमचा राज्याच्या लोकांच्या बरोबर. लोक भेटायचे, एकमेकाला बोलायचे, भावना व्यक्त करायचे. काल ठाकूर सर होते गडहिंग्लजमध्ये, ज्या विचाराने आम्ही ही संवाद यात्रा घेऊन फिरायला लागलोय, गडहिंग्लजच्या लोकांनी फार चांगलं नियोजन काल केलं होतं. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्या सगळ्यांना बोलवलं होतं. फक्त त्यांना सोडून की वर्तमान काळामध्ये जे काय चाललंय त्याला आनंद व्यक्त करतायत अशा नालायक लोकांना सोडून बोलवलं होतं. आणि प्रत्येकाने मनातली खदखद व्यक्त केली होती. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की आता जे आम्ही सेवा दलात गाणं म्हणत होतो, 1 तास 1 तास, त्या देशाला 1 तास, करा श्रम 1 तास, हात असू दे घोषमुखी, हात असू दे सकला ध्यास होता. ध्यास 1 तास तरी काय होणार देशासाठी देण्याचा. आज काय झाले, माफ करा, संवाद आहे, मनातनं आलेलं बोलावंच लागणार आहे मला, कारण त्यासाठी तर गैर पडलो. आम्ही दोघेही वेळासाठी भारतभर फिरत असतो. आपल्यातले बरेच लोक सेवा दलातल्या फार जवळनं सेवा दलाला बघणारे आणि सेवा दलातलं काम करणारे असल्यामुळं थोडंसं स्पष्ट पण बोलणार आहे. कुठे आहोत आपण, कुणाशी बोलायला लागलो आपण, कुठे शाखा चालतात आपली, कुठं केंद्र आहेत आपली, कोण सभासद व्हायला लागले आपलं, सगळ्या प्रश्नाची उत्तर आता संवाद ही व्हायला लागलेले आहे. आणि संघटनेत नव्हे, ते आता घरापर्यंत पोहोचलेले आहे. सगळ्यात महत्वाचं, मला कुठेही चर्चा चालली तरी कारणं फार सापडतात. काहींचं म्हणणं असं आहे, पूर्वी तुमच्या काळात शाळा होत्या, क्लास नव्हते,
तुमच्या काळात ही टीव्हीची माध्यमं नव्हती, तुमच्या काळात मोबाईल नव्हतं. ही सगळी कारण आहेत. त्याचं स्पष्ट कारण सांगतो. ज्या वेळेला भगतसिंगाच्या पासून शिरीष कुमारांच्या पर्यंत कुठं काहीही झालं तरी आम्ही तयार आहोत, पण आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून लढणाऱ्यांच्या काय घरातली कामं नव्हती. आम्ही ज्या बॅनरवर ही सगळी आदर्श व्यक्ती म्हणून आपण सगळे पुजतो, जय जयकार करतो, यांना काय सहजासहजी समाज बदलवण्याच्या प्रक्रियेमध्ये होते हे सगळं. आणि मग लक्षात येतं की स्वातंत्र्य लढ्यापेक्षा ही भयानक अवस्था आजच्या घडीला आलेली आहे. आणि म्हणून मग साने गुरुजींचं 125 वर्ष साजरा करत असताना पुन्हा एकदा हाता उसारे रान, हाता पेट उसारे रान म्हणून रान पेटवावं लागणार आहे. पुन्हा एकदा 82 कोटी एकर जमीन 15 ऑगस्ट 1947 ला भारत माझा देश म्हणण्याचा लायकीचा झाला. अनेकांच्या शहीदांच्या, हुतात्म्यांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून. पण आम्हाला आणि तुम्हाला पुन्हा एकदा दुसरा लढा उभा करणारा आहे, तो समतेवर आधारलेला, संविधानावर आधारलेला, विषमतेच्या विरुद्ध सगळी व्यवस्था बदलायला लावणारा. आणि जे काही नंगा नाच चाललाय, सगळी 4 खांब सगळी उघडून टाकावी अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे. ना शासन व्यवस्था सरळ आहे, ना प्रशासन व्यवस्था सरळ आहे, ना न्यायपालिका सरळ आहे, ना जी प्रसार माध्यमही सरळ आहेत. आणि सगळ्याला असं भोगवादाकडे, चंगळवादाकडे आपण चाललो की काय. 90-92च्या कालखंडामध्ये आपण अनेक वेळेला आंदोलन केलो मुक्त आर्थिक धोरणाच्या संदर्भातलं, पण आज आपण कुठल्या मुलाने जीव बसलेलो आहे. आणि म्हणून एकदा साने गुरुजींचं शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरं करायचं असेल तर त्यांच्याच भाषेत आपल्याला पुन्हा एकदा उभं राहावं लागेल. हातात हात घेऊन, हृदयात हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हवं. हे आव्हान करण्यासाठी आम्ही कर्मयोगी करायला हवं. आपल्याला माहित आहे समस्या सगळ्यांच्या ठिकाणी आहेत, पण आता ही जी पिढी आहे या पिढीचे लग्न होणार आहे आणि त्यांना कळायला लागले की 3-3, 4-4 वर्षाच्या बलात्कार झाल्यानंतर देखील तुम्ही काही करू शकत नाही आहे. आणि असल्या व्यवस्थेमध्ये आम्हाला तुम्ही आता लग्न करून आमची पिढी जन्माला घाला म्हणणार आहे काय. आणि मग ह्या पिढीला उत्तर काय द्यायचं आहे. किमान ह्या पिढीला आशावाद होऊ दे की त्यांनी स्वातंत्र्यासाठी मेले ना, त्यांनी स्वातंत्र्यासाठी काही करायला तयार होते ना. नाही करू शकलो आपण तेवढं. आम्ही आमच्या संपत्तीला वारसा आमचा बाप मेल्यानंतर 8 दिवसात लावलो, पण 82 कोटी एकर संपत्ती आमच्या नावावर करणाऱ्याचा वारसा मात्र आम्ही सांगायला तयार नाही आहे. आमच्याकडे वेळच नाही आहे. पण आता म्हणून चालणार नाही. या पुढच्या पिढीला उत्तर द्यावं लागणार आहे आपल्याला. आणि ते उत्तर आहे आता उठा. जिथं असेल तिथं उठा. जी साधना आहे ती घेऊन उठा. असंख्य लोक गावागावातलं काम करायला एकमेकाला भेटूया, एकमेकाला तोडून घेऊया आणि एक दिवस पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू करूया. यासाठी तुमच्याशी संवाद करावं. तुमच्या मनामधले जे काही विचार असेल त्याच्यामध्ये आणखी काही भर घालता येईल का. कारण तुकाराम म्हणायच्या हातावर लोक तुकाराम होता. आम्ही जर येणाऱ्या कालखंडामध्ये आमच्या आयुष्याचा शेवटचा जर काही ध्येयवाद असेल तर बदलो न बदलो, पण बदलण्यासाठी मी आता घरात बाहेर पडणार आहे असं किमान आपल्याला म्हणावं लागणार नाही. आता आपापल्या त्या चौकटीमध्ये राहून आपलं काम फार चांगलं चाललं असं बाहेरच्यानी म्हणावं आणि आपण पण समाधान मानावं. आता एवढ्यावर म्हणणार नाही. आपल्याला 5-5 मिनिटाला तिकडे कुठेतरी कोलकात्यामध्ये त्या डॉक्टर बाईंच्यावर बलात्कार होतो, लगेच बदलापूरला होतो, लगेच तिकडे शिपूरच्या कोल्हापूरच्या जवळ किराणा माल आणायला गेलेली मुलगी 10 दिवसांनी शेतात सापडते. अरे चाललंय काय आमच्या देशामध्ये. आम्ही अनेक वेळेला आंदोलन केलो. आमच्या सगळ्या आंदोलनाचं रेकॉर्ड त्या पोलीस स्टेशनला आहे. 10 मिनिटांमध्ये सगळे रिपोर्टिंग करत असतात कोण कुठं आहे काय आहे वगैरे. 10 दिवस मुलगीच्या शेतात पडली खबर नाही. काय चालले पोलीस यंत्रणा, काय करते प्रशासन व्यवस्था. कुणालाही राग यायला तयार नाही आहे, कारण सगळे मस्तीमध्ये आहेत. आणि म्हणून मग जास्तीत जास्त उंबरकर सर म्हणाले ते खरं आहे. सर आम्ही आता 35-40च्या वरच्या लोकांशी किती बोलायचं, किती वेळ द्यायचा याचा विचारच केला पाहिजे. 5वी ते 10वीची सुरुवात करावी लागेल. कारण अजूनही ती कोरी पाटी आहे. त्या पाटीला आज आम्ही जर काही चांगले संस्कार करून त्यांच्यावर बसून बोलायला लागलो, चांगलं वाईट काय त्यांच्यावर फिरायला लागलो, त्यांच्यावर राहायला लागलो, तर ते आमच्यासारखं कुठंतरी विचार करायला लागते, बोलायला लागते. ते तयार आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. आम्हाला
लागतील तेव्हा आम्ही काय करू शकणार नाही. कितीही अंदाज दाखवले होते, एक पट्टी आपण लावू शकतो हा विश्वास आपल्या मनामध्ये असू दे. आणि म्हणून मग पट्टी जपून ठेवा अंधार फार झाला हे परत एकदा म्हणायला पाहिजे आपल्याला. आहे अंदाज मान्य आहे, माझ्यामुळे सगळं बदल होईल की नाही माहीत नाही, पण मी करायला लागलोय. मधु दंडवतेने आमच्या संस्थेला एक पत्र लिहिलं होतं. अंतिम सत्य संशोधनाचा आम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संस्था स्थापन केली होती. मधु दंडवते ज्यावर पत्रव्यवहार व्हायचे, एका पत्रामध्ये मात्र तिने असं लिहिलं होतं की अंतिम सत्याबद्दल मी मात्र फारसं काय बोलू शकत नाही, कारण ते भगवान बुद्धाला मिळालं होतं की नाही सत्य मला माहीत नाही, महावीराला अंतिम सत्य कळलं होतं की माहीत नाही, पैगंबरला कळलं होतं की माहीत नाही, पण मी फक्त एवढं सांगू शकतो एका उच्चुंग डोंगरावर पोचलेला माणूस, मध्ये असलेला माणूस आणि प्रयत्न करणारा माणूस हे सगळे मला समान दिसतात. तुम्ही कुठे आहात ठरवा, तुम्ही त्या वाटेवर तरी आहात काही विचार करा. आपण तो विचार करूया. किती डोंगर पार करता येईल माहीत नाही, कधी जाऊन पोहोचेल माहीत नाही, पण या सगळ्या संकटांना सामना करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलोय. गुरुजींनी सगळ्या धर्माचं सार सांगितलं. कुठल्याही धर्मामध्ये घरातल्या आणि शेजाऱ्याच्या बरोबर हल्ले करा, तो कुठल्या जातीचा आहे विचारून त्याच्या कपड्यावरून कधीही त्याच्याशी संवाद करा, असं कुठल्याही धर्माने लिहिलेलं नाही. आणि म्हणून तर गुरुजी म्हणाले की करा तो एकची धर्म जगाला प्रेम मागे. ना आम्हाला धर्म समजला, ना जात व्यवस्था समजली, ना मानवता कळली आम्हाला. आणि ज्यांना कळली तो बाहेर सांगायला पडलाय की हेही कळेना झाले. आता हे सगळं चित्र आहे, हे समजलेलं आहे आपल्याला. आपण काय करू शकतो म्हणून ही संवाद यात्रा. तुम्ही सगळे मोठी लोक आहात. गोपुरी म्हणजे आमच्यासारख्या चळवळीत आणि कुठेतरी वळवळणाऱ्या लोकांना पेट्रोल घेण्यासाठी ठिकाण आहे. सायकल फेरीच्या माध्यमातून पण आम्ही इथून गेलो, अनेक वेळा वेगवेगळ्या अंगाने येऊन गेलो वगैरे. पण खरंच कुठेतरी आयुष्यामध्ये दुःख व्यक्त करण्याच्या जागा देखील आता संपत झालेल्या आहेत. मनात खतखतणाऱ्या वेदना बोलावाची ठिकाणं पण संपत झालेली आहेत. आहेत काही ठिकाणं की जिथे गेल्यानंतर बोलावं तरी असं वाटतंय का, तर 2 मिनिटं तरी काय आपलं ऐकून घ्यायला कोणीतरी आहे. आणि एकदा मळमळ घरी टाकली ना, पुन्हा एकदा नव्याने कामाला जोमाने लागता येते. अशी केंद्र वाढवूया, अशा केंद्रातल्या लोकांशी संवाद साधूया आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढ्याला आपण सुरू करूया. तुम्ही आणि मी थोडं थोडं जवळ येण्याचा प्रयत्न करूया. कधी काय होईल माहीत नाही, पण उद्याची पिढी जी 5वी ते 10वी आहे त्यांच्याकडे अगोदर जाऊया. आणि त्यांच्याकडे जायचं असेल तर आमच्याकडे, मी जेव्हा महामंत्री होतो राष्ट्र सेवा दलाचा तेव्हा जॉर्ज जेकब ते अध्यक्ष होते. जॉर्ज जेकबना केरळमधल्या लोकांनी विचारलं की तुम्ही राष्ट्र सेवा दल वगैरे म्हणाला आहे, पण ते आम्हाला माहीत नाही ते कसं काम करायचं. तेव्हा जॉर्ज म्हणायचे ही जी गाणी आहेत ना घरात म्हणायला सुरू करा. घरात म्हणायला लागला ना पलीकडचा आवाज जाईल आणि कधीतरी भैरून म्हणा. भैरून म्हटलं ना तर शेजाऱ्याला ऐकू जाईल. सुरू करा. आणि आपण पण असंच सुरू करूया, आपल्या घरापासून सुरू करूया. जरा आवाज मोठा होईल, पलीकडच्याला ती सेवा दलाची गाणी काय, सेवा दला काय, विचार काय. आणि मग एक दिवशी आपण आपल्या भागापासून केंद्र उभं करूया, ते केंद्र दुसऱ्या केंद्राशी जोडूया. कोण कुठं काय करायला लागलाय माहिती नाही असं समजून कामाला लावूया. मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो आणि गीताच्याकडे जरा वळूया. गुरुजींच्या प्रार्थनेने आपण सुरू करूया. मी आपल्यासमोर गुरुजींची खराब व्यक्तीची धर्म हे सुरू करतो आणि त्याच्यानंतर एक नृत्य, त्याच गाण्यावरचं नृत्य होईल आणि मग नदाब सर आपल्यासमोर भूमिका मांडतील. धन्यवाद. जय
सगळंच फुटण्याच्या अगोदर ही मंडळींनी थोडासा वादळाला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. एवढी जरी आपल्याबद्दलची चर्चा आपल्या नंतरची पिढी केली, त्यांना करण्यासाठी काहीतरी आपण ठेवूया. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हवं ही शेवटची आठवण तर सागर करतो. धन्यवाद.
आणि 2 वर्षामध्ये महाराष्ट्राचा उत्कृष्ट मैदानी प्रशिक्षक म्हणून झालेला आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे, आशावादी का आम्ही आहोत तर ह्या दोन्ही मुलांनी जलमते पराजपीने बसवलेलं प्रॅक्टिसला वेळच मिळाला नव्हता. गाडीमध्ये कालपासून ते बघतायत आणि रात्री काल 1:30-2 वाजेपर्यंत दोघांनी मिळून बसून घेतलेलं आहे. तेव्हा अशी काही आपण प्रयत्न केलं तर बदल नक्की होणार हा विश्वास आहे. त्या विश्वासाला आपण पुढे राजमहल ये गरीब के है बाजीगर, जवानों के राजमहल ये गरीब के है बाजीगर. चलो बसाए नया नगर, 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 चलो बसाए नया नगर. नकाब में पानी करते धनवानों के सब दुख हरते, नकाब में पानी करते धनवानों के सब दुख हरते, नकाब में पानी करते धनवानों के सब दुख हरते, नकाब में पानी करते धनवानों के सब दुख हरते. हरे पसीने की मजदूरी आए नहीं देते हंसकर, हरे पसीने की मजदूरी आए नहीं देते हंसकर. चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर. प्रताप में मेहनत करते बच्चे तड़प तड़प कर मरते, प्रताप में मेहनत करते बच्चे तड़प तड़प कर मरते, बच्चे तड़प तड़प कर मरते, तड़प तड़प कर मरते, किसान तड़प तड़प कर मरते, तड़प तड़प कर मरते, मजदूर तड़प तड़प कर मरते, तड़प तड़प कर मरते. फिर भी पेट नहीं ये भरते, पेट नहीं ये भरते, फिर भी पेट नहीं ये भरते, पेट नहीं ये भरते. जीवन कटता गुरु कर, जीवन कटता गुरु कर. चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर. गरीब के क्या प्राण नहीं है, गरीब के क्या प्राण नहीं है, गरीब का इंसान नहीं है, गरीब का इंसान नहीं है, गरीब के क्या प्राण नहीं है, गरीब के क्या प्राण नहीं है, गरीब का इंसान नहीं है, गरीब का इंसान नहीं है. क्या उनके भगवान नहीं है, क्या उनके भगवान नहीं है, क्या उनके भगवान नहीं है, क्या उनके भगवान नहीं है. गरीब जीते मर मर कर, गरीब जीते मर मर कर, गरीब जीते मर मर कर, गरीब जीते मर मर कर. चलो बसाए नया नगर, हम चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर, हम चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर. जान होवे छोट बड़ाई, जान होवे छोट बड़ाई, गले मिले सब बहन भाई, गले मिले सब बहन भाई. ऊंच नीच का भेदन होवे, ऊंच नीच का भेदन होवे, जात धर्म का भेदन होवे, धर्म का भेदन होवे, नर नारी का भेदन होवे, नारी का भेदन होवे. उसकी होवे नगर नगर, उसकी होवे नगर नगर. चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर, चलो बसाए नया नगर. आणि हे नया नगर, हे नया नगर जर आपल्याला बसवायचं असेल, नवं राष्ट्र निर्माण करायचं असेल तर सर्वात महत्वाचा पाया आहे ते म्हणजे तुम्ही मनाने ते प्रेम. आणि प्रेम असल्याशिवाय आपण समाज उभा करू शकणार नाही. त्यासाठी गुरुजींनी एक स्वप्न बघितलं
त्या स्वप्नाचं नाव आहे अख्तर भारती. आणि त्यात गुरुजी म्हणतायत एक हृदय हो भारत जननी. जोडो भारत नवयुग ने ललकारा है. 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 भारत हमको प्यारा है. भारत हमको प्यारा है. भारत हमको प्यारा है. भारत हमको प्यारा है. हम सबका ये नारा है. हम सबका ये नारा है. जोड़ो भारत नवयुग ने ललकारा है. जोड़ो भारत नवयुग ने ललकारा है. आओ मिलकर गाएंगे. आओ मिलकर गाएंगे. हम सबको अपनाएंगे. हम सबको अपनाएंगे. नहीं सहेंगे हम बंटवारा. नहीं सहेंगे हम बंटवारा. सारा देश हमारा है. सारा देश हमारा है. भारत हमको प्यारा है. भारत हमको प्यारा है. हम सबका ये नारा है. हम सबका ये नारा है. जोड़ो भारत नवयुग ने ललकारा है. जोड़ो भारत नवयुग ने ललकारा है. सब दीवारें तोड़ेंगे. दीवारें तोड़ेंगे. दिल को दिल से जोड़ेंगे. दिल को दिल से जोड़ेंगे. सब दीवारें तोड़ेंगे. दीवारें तोड़ेंगे. दिल को दिल से जोड़ेंगे. दिल को दिल से जोड़ेंगे. लाख झांकियां चमकती है. लाख झांकियां चमकती है. फिर भी एक सितारा है. सितारा है. भारत हमको प्यारा है. भारत हमको प्यारा है. हम सबका ये नारा है. हम सबका ये नारा है. जोड़ो भारत नवयुग ने ललकारा है. जोड़ो भारत नवयुग ने ललकारा है. नाई का नवा अभियान. नाई का नवा अभियान. हम सबका ये नवा अभियान. सबका ये नवा अभियान. प्रेम शक्ति का यह तूफान. प्रेम शक्ति का यह तूफान. कहे जमाना भारत जोड़ो. कहे जमाना भारत जोड़ो. हमारा नारा भारत जोड़ो. हमारा नारा भारत जोड़ो. जोड़ो भारत जोड़ो. जोड़ो भारत जोड़ो. यही आखिरी इशारा है. यही आखिरी इशारा है. भारत हमको प्यारा है. भारत हमको प्यारा है. हम सबका ये नारा है. हम सबका ये नारा है. जोड़ो भारत नवयुग ने ललकारा 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 है. जोड़ो भारत जोड़ो. जोड़ो भारत जोड़ो. जोड़ो भारत जोड़ो. सर्वांना एक वार जिंदाबाद. मी इथे उभा राहिले बोलायला, पण मी इथे जरी उभा असलो तरी माझं मन हे कुठे उभ्या देवाकडे आहे, कुठे साबण केंद्राच्या बाजूला जे कुटीर होतं, ज्या कुटीरामध्ये कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन राहायचे तिथे आहे. तिथल्या फुलपाखरांच्या वरती वेगळे प्रयोग इथे केले जायचे तिथे आहे. इथे एका बैलाची एक गाडी होती, त्या बैलाचं नाव होतं चंद्रसेन. त्या गोशाळेत माझं मन आहे. इथे त्या नदी
नदीवरती खाली खाली गेल्यानंतर किर्लोस्करचं इंजिन होतं, त्या इंजिनापर्यंत घेऊन खांद्यावरून घेऊन जाणारे बाली म्हणून जे इथे होते त्यांच्याकडे आहे. आणि साक्षात ज्यांचं वर्णन भाई बागलकर मरी काम कर असं ज्यांचं केलं जायचं वर्णन ते भाऊ बागलकर आदरणीय पितृतुल्य व्यक्तिमत्व ह्या सगळ्यामध्ये माझं मन आहे. ह्याचं कारण माझं प्रत्येक बालपण हे गुपुरीत गेलं, प्रत्येक बालपण गुपुरीत गेलं. माझे मामा गुपुरीत होते. आप्पासाहेब पटवर्धनांच्या बरोबर गोपुरी निर्माण करण्याचं काम या काही मोठ्या व्यक्तींनी केलं, त्याच्यात ते एक होते. आणि त्यामुळे प्रत्येक सुट्टी जेव्हा मामाच्या गावाला घालवायची तेव्हा मामाचं गाव म्हणजे माझं गोपुरी होतं. आणि त्यामुळे या मातीचा, या वातावरणाचा, या भूमीचा, तिथल्या थोर विभूतींचा तो जो संस्कार आहे तो संस्कार आयुष्यभर माझ्याकडे आहे. माझ्या मामानी आईला कधी भाऊबीज म्हणून पैसे दिलेले नव्हते. साने गुरुजींचं एक पुस्तक हे माझ्या भाच्यासाठी म्हणून देतो. असं माझं बालपण त्या गुपुरीत गेलेलं आहे. मित्रांनो, थोडंसं भावनावश होणं आलं, पण हे सांगण्याचं कारण हे की या विचाराशी आपण कधीपासून जोडलेले आहोत ते सगळ्यांच्या लक्षात यावं यासाठी सांगितलं. आता इथे एक नृत्य सादर जे झालं ते नृत्य सादर होत असताना मला वाटतं मी असं बोललो होतं, कारण मला ही अडचण होते बोलत असताना खूपदा. हे नृत्य सादर होत असताना काम कोण झालं, माझ्या मनामध्ये एक महाभारतातली गोष्ट आली. समोर पुतळा ठेवून धनुर्विद्या शिकणाऱ्या एकलव्याची मला आठवण झाली. आणि मी तिकडे बसलेलो असताना मला मखदूमजींनी सांगितलं की ही 2 मुलांनी ही तयारी गाडीत व्हिडिओ बघत केलेली आहे. त्यावेळी माझ्या लक्षात आलं ते एकलव्याची एकरूप असलेल्या त्या जी विद्या ग्रहण केली तशी विद्या ह्या दोघांनी ग्रहण केली. पण लक्षात आलं हे याचं कारण हे होतं की अंगठा मागणारा द्रोणाचार्य इथे नव्हता. तिथे अंगठा मागणारा द्रोणाचार्य नव्हता. तर उलट मला वाटतं की झेलम परांजपे जेव्हा हे नृत्य बघतील पाहतील तेव्हा निश्चितपणे कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती दिली जाईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. इतकं तद्रूप होऊन, इतकं एकरूप होऊन हे नृत्य इथे सादर केलं गेलं. हे करणं सोपं नाहीये, हे करणं सोपं नाहीये. तुमची जेव्हा एखाद्या गोष्टीवरती अशी ठाम निष्ठा असते त्यावेळी ह्या गोष्टी सहज साध्य वाटतात, पण त्या तशा सहज साध्य नसतात. आणि म्हणून मी इथे येऊ शकलो याचं कारण ह्या विचारावरती ठाम श्रद्धा आहे. तुम्ही सगळे इथे येऊ शकलात, तुम्हालाही टीव्ही आहे तुमच्या घरामध्ये, तिथेही महत्वाच्या सिरियल चालू असतील, महत्व मी ब्रॅकेटमध्ये टाकतो क्वेश्चन मार्क, पण असतील चालू, इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये. पण तरी सुद्धा तुम्हाला इथे यावं असं वाटलं याचं कारण की ठाम निष्ठा. आणि ही ठाम निष्ठा आपल्याला पेरत पुढे जाण्याचे दिवस आता आलेले. त्या सगळ्या संवाद यात्रेच्या निमित्तानं हा सगळा जो पसारा ह्या लोकांनी मांडलेला आहे त्याच्या निमित्तानं आणि त्याच्या आधीपासून सुमारे 8 महिने जे एक ध्येय मनात बाळगून मी घरातून उठून निघालो की चला आता आपल्याला बसून भागणार नाही, आता आपल्याला हे काम करायला लागेल. कुणी सांगो न सांगो, कोण तिकडे असेल कोण तिकडे नसेल, त्याकडे काही लक्ष द्यायची गरज नाही. माझी विचारावर ठाम श्रद्धा जर असेल तर माझ्याबरोबर कोण आहे कोण नाही याचा विचार करत बसायची मला गरजच वाटत. माझ्यासमोर बसलेला माणूस स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे, तो कुठल्या भावनेनं या सगळ्यामध्ये येतोय ह्याच्याबद्दल विचार करायची मला गरजच वाटली नाही. आणि म्हणून मी
दोडामार्ग ते देवरूख अशा पद्धतीचं कार्यक्षेत्र माझ्याकरता आखून घेतलं आणि संघटनेचं काम हळूहळू करायला सुरुवात केली. आणि जी अपेक्षा इथे व्यक्त झाली ती व्यक्त झालेली अपेक्षा म्हणजे 5वी ते 10वी हा वयोगट घेऊनच ती झाली. आणि त्याच्यानंतर पुढे जो 10-12वी पर्यंतचा गट जो आहे त्याच्यासाठी अभ्यास मंडळाचा प्रयोग हा आपण सगळीकडे सुरू करतो आहोत. देवरूखमध्ये चालू झालाय, लांजामध्ये चालू झालाय, राजापूरमध्ये चालू होतंय. त्यामुळे असा हा सगळा प्रयोग आहे. पण हे सगळं करत असताना आणखीन एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम आवर्जून आज सांगावीशी वाटते. आपण एकलव्याचं उदाहरण घेतलं, पण त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की माणूस हा जन्मतःच प्रयत्नशील आहे आणि माणूस हा नेहमीच सत्य, प्रेम आणि अहिंसा ह्याचा पुजारी आहे. मध्ये काही अप्स अँड डाऊन्स असतील, ते नैमित्तिक आहेत, तात्कालिक आहेत. पण संपूर्ण मानवजातीची जर प्रवृत्ती आपण बघितली सुरुवातीपासून आतापर्यंत, तर ती प्रवृत्ती काय दाखवते, तर सत्य, प्रेम आणि अहिंसा या 3 गोष्टींच्या वरती नितांत श्रद्धा असल्यामुळे आज माणूस घरातनं बिनधास्तपणे बाहेर पडतो. त्यामुळे कुणी कधी कधी असं वाटतं की हे सगळं जे आहे हे आपल्याला संपूर्णच थांबणार आहे का. पण त्याचबरोबर कधी कधी हेही वाटतं की जर माणसाची मूळ प्रवृत्ती ही सत्य, प्रेम आणि अहिंसा ही जर नसती तर आज रस्त्यावरती बाहेर पडायला आपलं घर सोडून कोण तयारच झाला नसता. जर अहिंसेवरती श्रद्धा असलेली माणसं सगळीकडे असती आणि अहिंसा जर हा माणसाचा हिंसा हा जर माणसाचा परमो धर्म जर असला, ज्याला आज आपण एक उदात्तीकरण करतो आहोत वेगवेगळ्या वादांच्या निमित्तानं, तो हिंसेचा विचार हा आपण बसता, उठता, खाता, जेवता, झोपता, फिरता सर्वत्र सर्व वेळी आपण तो केला असता. पण आपण ते करत नाही आहोत. त्याचं कारण मित्रांनो हे लक्षात घ्या की आपली ह्याच्यातली शक्ती आहे की आपण नेहमीच माणूस म्हणून जेव्हा जन्माला आलो त्यावेळेपासून आपण प्रयत्नवादी राहिलो आणि सत्य, प्रेम आणि अहिंसेला धरून राहिलो. माणूस गुहेतून घरात आला, 4 पायावरून 2 पायावरती आला आणि हे सगळं करत असताना तो एकटा आला नाही, तो आपल्या बरोबर इतरांना पण घेऊन आला. वाघ सगळ्यांना बरोबर घेऊन येत नाही. सिंह त्याचा कळप असेल तेवढ्याच लोकांना 5-7-8 मेंबर असतात त्यांचे तेवढ्याच लोकांना घेऊन येतो. पण माणूस मात्र जो कोण माणूस आहे त्याला आपल्या बरोबर घेऊन आला. निसर्गानं तेवढी निर्मिती माणसाच्या मनाची केली आहे आणि माणसाच्या मनात ह्या गोष्टी रुजवलेल्या आहेत की बाबा रे, तू एकटा नाही जायचंय, तू सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि म्हणून जेव्हा मी ह्या वर्षामध्ये विचार करतो, आपलं संविधान सांगतं स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम आणि न्याय. साने गुरुजी म्हणतात, आपण मगाचपासून ऐकतो आहोत, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. या दोन्ही गोष्टींचं जर कुठे एकत्रीकरण होत असेल तर त्याचं मूळ स्रोत आहे तो म्हणजे मानवतावाद, जो प्रत्येक माणसानं ओळखण्याची आज गरज आहे. साने गुरुजींनी ओळखला म्हणून साने गुरुजींची सगळी गाणी जी आहेत ही माणसातल्या प्रेमभावावर, माणसातल्या कारुण्यावर, माणसातल्या दयाबुद्धीवर, माणसातल्या न्यायबुद्धीवर, माणसातल्या समानतेच्या विचारावर ही कायम अशी बांधली गेली. आणि म्हणून मित्रांनो की आपल्या पुढे एक मोठं आव्हान वाटतं. डोंगरावरती जाण्याचं आव्हान तो वेळेपर्यंत वाटतं की जोपर्यंत आपण डोंगराकडे पोहोचत नाही. डोंगराकडे पोहोचल्यानंतर आपल्याला वाटतं की इथून इथे जाणं सोपं आहे, इथून इथे जाणं सोपं आहे, इथून इथे जाणं सोपं आहे. पण आपण त्याच्यासाठी पहिल्यांदा घरातनं बाहेर पडावं लागतं. आणि हे बाहेर पडणं म्हणजे ही संवादाचं आहे. हे बाहेर पडणं म्हणजे की मित्रांनो घाबरू नका. संदेश काय द्यायचा आहे? मित्रांनो घाबरू नका. कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. तुफान येईल, वादळ येतील, सगळ्या गोष्टी होतील, आमच्यावर दगड पडतील, पण लक्षात घ्या दगडांच्या मागोमाग हात घालणारे हात पण तिथे असतील. आणि त्यामुळे आपल्याला आपल्यातलं जे स्वत्व
आहे, आपलं सामर्थ्य आहे, हे कुठेतरी कुठल्या तरी निखाऱ्यावरती ज्याप्रमाणे राख येते आणि तेजहीन निखारा वाटू लागतो तसं आपल्याला वाटू लागलंय. पण ही राख आपल्याला झटकावी लागेल, त्याचा प्रयत्न म्हणजे ही संवाद आहे. आणि म्हणून सगळ्यांना आव्हान आहे, मित्रत्वाचं आव्हान. मित्रत्वाचं आव्हान. कोण काय करणार आहे बघत बसू नका. तुम्ही ह्या विचारासाठी तुमच्या घरात काय करा, तुम्ही ह्या विचारासाठी तुमच्या शेजारी काय करा, तुम्ही ह्या विचारासाठी तुमच्या गावात काय करू, तुम्ही या विचारासाठी तुमच्या समाजात काय करू शकता, हा विचार करायला वाटेल. कठीण सुरुवात, कारण सवय नाही आपल्याला ह्या गोष्टी. पण एकदा का आपण सवय करायला लागलो की ही अंगवळणी पडत जातं आणि मग आपल्याला दिसतं की हो बाबा हेही करणं शक्य आहे. पहिली स्टेप घेण्याची गरज. मी ज्यावेळी बाहेर पडलो होतो या विचारानं की आता आपल्याला काम परत उभं करायचंय, त्यावेळी सुरुवातीचे 2 महिने असेच गेले, काय करावं काय करावं काय करावं या विचारात. आणि मग शेवटी एक ठरवलं की चला माझ्या ओळखीचे कोण कोण आहेत, कुंभरकर आहेत, माझ्या ओळखीचे कोण आहेत, तिकडे नाना मानकर आहेत, माझ्या ओळखीचे कोण आहेत, तिकडे युजचो आरते आहे, माझ्या ओळखीचं कोण आहे तर अमका आहे. तर ह्या लोकांना तरी एकत्र एका समूहावर आणूया. आणि इथून ही पहिली पायरी आणि इथून सुरुवात झाली. आणि आज ह्या समूहावरती कित्येक माणसं आहेत. दररोज आपल्या विचाराचं मंथन जे आहे त्या समूहावरती होतं आहे. आपल्या समूहावरनं अनेक अशा गोष्टी ज्यांचे आम्हाला आव्हानं वाटतात त्या गोष्टींच्या बद्दलचं निराकरण करणाऱ्या अनेक पोस्ट आपले सगळे साथी देत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बांगलादेश आपण सगळे ते वाचतो आहोत. पण महाज्योती नावाचा एक तिथल्या हिंदू संघटनेचा नेता आहे, त्याची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आलेली आहे. आपले दिनेश राणे जे आहेत त्यांनी ती व्हिडिओ क्लिप पाठवली आहे मुंबईहून आणि त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलंय तो ते महातेजा जे आहे महाज्योत, ते म्हणतात की जे काय भारतीय मीडिया दाखवतोय त्याच्यातलं काहीही इथे अस्तित्वात नाही आणि त्यांनी दुसऱ्या क्लिप्स पाठवलं. त्यामुळे आपल्याला जे काय वाटतंय कसं असतं की पृथ्वीच्या समोर जो प्रकाशमान भाग असतो त्यावेळी आपल्याला दिवस वाटतो, मागे अंधार असतो म्हणून काय कायम अंधार नाही येतो. त्यामुळे आपल्याला आपल्यातलं सगळं तत्व शाबूत आणि जागृत ठेवून या सगळ्या होणाऱ्या घटनांकडे बघण्याची गरज आहे. मित्रांनो, आपण खूप काही करू शकतो. साने गुरुजींची पुस्तकं देऊ शकतो. साने गुरुजींची पुस्तकं देण्यामध्ये सगळं आहे असं नाही. तर मी तर असं म्हणेन की साने गुरुजींच्या पुस्तकाचं अभिवाचन जर या निमित्तानं आपण करू लागतो. कारण आज नाही म्हटलं तरी कुठेतरी थोडीशी वाचनाकडे बघण्याची दृष्टी समाजाची बदलली. त्याच्यावर मग आपण किती आर्ग्युमेंट करू शकतो की आता लोक पुस्तक वाचत नाहीत, मोबाईल वाचतात. पण ते काय तेवढं खरं मानण्याची गरज नाहीये. मूलतः माणसाची विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती हळूहळू क्षीण होते. आणि ही क्षीण का होते ह्याची कारणी मीमांसा आपण करायला पाहिजे. ही क्षीण होते याचं कारण विचार करण्याचे जे ॲव्हेन्यूज आहेत, जी केंद्र आहेत, ती पद्धतशीरपणे बंद करण्याचं काम आपण केलं. वेगवेगळे समाजसुधारक निर्माण झाले, वेगवेगळे तत्वचिंतक निर्माण झाले. हे वेगवेगळे तत्वचिंतक आणि समाजसुधारक जे निर्माण झाले हे तुम्ही जर बघितलं असेल तर मानव्य शाखेचे विद्यार्थी होते. आज मानव्य शाखेची काय अवस्था आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण त्याच्यामध्ये आपला सुद्धा जो काय हवीरभाग असतो तो घातलेला आहे. तो कसा की बाबा तू प्रॅक्टिकल विचार कर, काय ते कथा कवितांच्या मध्ये गुंतून जायचं म्हणतो की नाही आपण कधीतरी. अरे त्या कथा कविता वाचून ऐकून काय मिळणार आहे तुला, तुझं पोट भरणार आहे का त्याच्यामध्ये. आपण फक्त त्यावेळी पोटाची भूक लक्षात घेतो. माणसाच्या मनाची भूक जर संपवायची क्षमता कोणात असेल तर ती मानव्य शाखातल्या विषयांच्या मध्ये आहे. आणि ह्याला स्कोप नाही ह्या नावाखाली आपण त्या शाखा बंद करायला लागलो. आज मानसशास्त्र ते आपल्याला सापडत नाही. आज चांगली चर्चा करू शकतील असे आपल्याला टीव्हीवरती पॅनलिस्ट मिळत नाही. आज आपल्याला इतिहासाची फोड करून सांगतील असा इतिहास संशोधक मिळत नाही. ही सगळी दुर्दैवी कहाणी जी आहे ही आपली स्वनिर्मित आहे आणि त्यामुळे ह्याच्यावरती
आणि म्हणून आपल्याला संवाद यात्रेसारख्या प्रकारातून परत परत एकत्र येत राहावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल की आम्हीच का, समाज नाही का? आपल्याकडे अनेकदा विचार हा की तुम्ही शाळेत गेलात आणि शिक्षकाला जर, म्हणजे शिक्षकांची माफी मागून त्याला सन्माननीय अपवादही आहे, पण जनरल जर शिक्षकांना सांगितलं की बाबा तुम्हाला ट्रेनिंगला जायचं आहे, मला गोव्यातली परिस्थिती माहिती, ती काही माहिती नाही होती, पण लगेच 5-6 जण येणार तुमच्याकडे ऑफिसमध्ये. मी अधिकारी राहिलो असल्या कारणानं या गोष्टी मला नेहमीच्या होत्या. आणि विचारणार आम्हीच का? त्यावेळी मी त्यांना एकच प्रश्न विचारलो, तुम्ही का नाही? आम्हीच का असं म्हणण्यापेक्षा आम्ही का नाही असा प्रश्न जर तुम्ही कोणी विचारला तर त्याच्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य शिक्षकाचं जे आहे ते त्याच्यामध्ये लपलेलं. त्यामुळे तोच प्रश्न काही अर्थानं काही बाबतीमध्ये समाजही विचारतात की बदल घडवायचा तर मग घडवू देत ना सगळेजण, आम्हीच का घडवायचं, आम्हीच का घडवायचं? हे आम्हीच का हे जो प्रकार आहे ना, या आम्हीच काचं उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे, कारण आम्हीच ते लोक आहोत की जे जग बदलण्याची आकांक्षा ठेवतो. जग बदलण्याची आकांक्षा आणि कोण ठेवत नाही. आणि जर कोण माणूस असून सुद्धा जग बदलण्याची, परिवर्तन आणण्याची आकांक्षा जर ठेवत नसेल तर बाबा आमटेच्या भाषेत जर सांगायचं झालं तर जो माणूस स्वप्न बघत नाही, जो तरुण स्वप्न बघत नाही तो तरुणच नव्हे. त्यामुळे परिवर्तनाचं स्वप्न हे तरुणाला पडलंच पाहिजे. आणि आम्हीच का याचं उत्तर ह्या परिवर्तनाच्या स्वप्नामध्ये आहे. आणि म्हणून हे स्वप्न प्रत्येकानं बघायची गरज आहे. अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्यांच्यातनं मार्ग काढत जायचं. पण छोटे छोटे काही गोष्टी आपण करू शकतो, त्याचा आपण विचार करू. काल एक फार सुंदर कल्पना आपल्या गडिंग्लजच्या कार्यक्रमामध्ये मांडली गेली, जी आपण इथे सुद्धा गोकुळीनं पुढाकार घेऊन ती इथे सुद्धा राबवण्यासारखी आहे. कल्पना अशी होती की नारी संरक्षण यात्रा काढा. ठीक आहे, जेव्हा देशपातळीवरती अशी यात्रा निघेल ती निघू दे, पण नारी संरक्षण यात्रा आपण कणकवलीच्या परिसरामध्ये इथल्या महिलांना, स्त्रियांना घेऊन काढू शकतो का? आणि मी त्याला नारी संरक्षण यात्रा म्हणत नाही. संरक्षण कुणालाच करायचं, जे कोण दुर्बल असतात त्यांना. मी नारीना दुर्बल समजतच नाहीये मुली. आणि म्हणून माझ्या डोळ्यासमोर आहे ती नारी शक्ती मार्च, नारी शक्ती मार्च आपल्याला का अशी काढता येईल का याचा विचार करतो. ज्यावेळी आपण म्हणतो हातात हात घेऊन हृदयात हृदय जोडून, त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टीची गरज भासते. वेदना जाणावयाला जाणवू संवेदन. ज्यांनी प्रत्यक्ष ते प्रसंग अनुभवले त्यांना वेदना जाणव, त्याची वेदना त्यांचा अनुभव बनते. पण त्यांची ती वेदना जर आपल्याकडे जाणण्यासाठी संवेदनशील मन नसेल आणि त्याच्यासाठी आपण जर उठून निघू शकत नसू तर आपल्या अस्तित्वाला, आपल्या असण्याला काही अर्थ आहे असं मला वाटत. साने गुरुजींनी ज्यावेळी जगाला प्रेम अर्पावे हे म्हटलं त्यावेळी त्यांनी येणाऱ्या सगळ्या पिढ्यांच्या जीवनाला एक आदर्शवत असा संदर्भ दिला. आणि हा आदर्शवत असा संदर्भ हा आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्रच वाढावं लागणार आहे. आपल्याला सगळ्यांना एकत्रच राहावं लागणार आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळेचंही बंधन आहे. मलाही परत जायचं आहे आणि त्याचबरोबर इथे पुढेही कार्यक्रम आहे. त्यामुळे मी इथे आलो आणि मला तुम्ही इथे बसवलं त्याबद्दल आयोजक, मी स्वतःला आयोजकच म्हणतोय. कारण काय माझ्या काही वैयक्तिक कामांच्यामुळे मी जाऊ शकलो नाहीये यात्रेमध्ये, नाहीतर मी यांच्याबरोबरच असणार होतो. त्यामुळे त्यांना सर्वांना शुभेच्छा चिंतितो आणि नवनिर्माणाच्या ह्या कामामध्ये आपला खारीचा वाटा देण्यासाठी सर्वांनी सिद्ध राहावं. नाहीतर हा
भावी पिढ्या तुम्हाला आणि आम्हाला कधी माफ करणार. आम्ही बोलण्यातच काय नाही. आज या संवाद यात्रेच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात, सर्वांचं स्वागत करतोय गोकुळच्या आश्रमातर्फे. आपल्या आजोळ आम्ही मामाचं गाव तुमचं आपण सांभाळूया सर्वांनी, या हिशोबाने गोकुळचं काम चाललं. सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आपण हे संवाद यात्रा मला पण तेवढं हे नव्हतं काय घरात तर असतं काय करतायच त्या नक्की तेवढं, पण आपणही ते चालू असतो. पण मी सर ना आमच्या पाटील सर आहेत म्हटलं मुलं पाठवा सर, हे आमचे निवृत्त शिक्षक आहेत म्हटलं सर या तुम्ही आमचे वळू सर या, अशी ती कॉलेजची मुलं पण आले. म्हणजे मला अपेक्षित होतं नसं ही किती मुलं आहेत पण 4 मुलं म्हणजे 100% उद्या कॉलेजमध्ये सांगायचे. ती मुलं छोटी आले असून 100% मला अगदी हे आहे की हा जो संदेश आहे आमचा सिद्धू आहे सगळ्यांना घेऊन जे अपेक्षित आहे ना आपल्या ह्या सांगलीचा प्रेम हे सगळं शाश्वत आहे आणि तो नेण्याचं काम मला वाटतं 100% आपण या याच्यातून करणार. तरी आम्ही मला वाटतं कमी पडलोय फक्त ठीक आहे. जरा वातावरण कसं आहे पावसामुळे नाही आणि सगळं सगळीच आहे. उद्या पण आता या सगळ्या वातावरणाला भारत बंदची आख आहे हे सगळं त्या ह्याच्यात पण मी जरा म्हणतो. पण ठीक आहे सर तुम्ही आला त्याबद्दल तुमचे आभार आणि छानच म्हणजे मला तो वेगळाच आता ते आम्हाला पण द्या वेगळा म्हणजे आम्ही पण याच्यात त्या सगळी मंडळी आहे ही सगळी म्हणजे कला क्षेत्राशी संबंधित आहेत आणि ही तुम्ही म्हणजे आपण आम्ही का नाही या विचारणारे सर आपण इथे मलाच का नाही आम्ही का नाही अशी गोकुळीशी आपण जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि तरुण मंडळी पण आता पुढे जोडतील आशावाद व्यक्त करतो की आपण पुढे पण गोकुळीशी सर म्हणाले तसं की ऊर्जा देणार आहे. खरोखरच त्या याच्यात आल्यानंतर तो आमचे मित्र जरी कोण हे जे करतं या विचारांचे नसतात ते काहीतरी वेगळं आहे तर चाललंय तसं टिकवण्याचा प्रयत्न म्हणजे आमचे उपाध्यक्ष विखे सावंत आहे, संदीप सावंत मित्र आहे, रौनक पटेल आमचे अशी मंडळी गोळा करतोय आपण. आणि मला वाटतं मी थांबतो आणि आमचं उमेश गोसावी सर कवी आहेत याला जाऊन आले आमच्या नेपाळला ह्याच्या वतीने जाऊन आले सरकारच्या वतीने तर मला वाटतं त्यांना विनंती करतो की आपण शिक्षक म्हणून शिकवताना जी घुसमट होते ती घुसमट आज काढण्याचा एक चांगला चान्स मिळाला मला असं मी समजतो. ती घुसमट तुमच्यातून होतं. इतिहास आणि राज्यशास्त्र शिकवताना लोकशाही शिकवतोय आणि लोकशाही शिकवताना मला खूप भीती वाटते मला की कधीतरी प्रश्न समोरून जर आला तर जर तुम्ही शिक्षक लोकशाहीचा गाभा तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य शिकवताय ज्यांच्यावर बलात्कार होत आहे त्यांना स्वातंत्र्य नाही का असा जर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला तर मी काय उत्तर द्यायचं हा एक माझ्यासमोर खरोखर अत्यंत मनात असलेली भीती आहे. आणि दुसरं मी शिकवतो आर्थिक विकास. या आर्थिक विकासामध्ये मी मिश्र अर्थव्यवस्था शिकवतोय सध्या चालू आहे. ही मिश्र अर्थव्यवस्था शिकवताना जर मला कोणतरी असा प्रश्न विद्यार्थ्याने मला जर विचारला की सध्याची अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने चालली आहे, ज्या भांडवलदारांच्या हातात देश जातोय ही भांडवलशाहीच्या दिशेने जर प्रवास नाही ना त्यावेळी सुद्धा माझ्याकडे उत्तर नसेल. आणि संवाद यात्रेच्या निमित्ताने ही माझ्या मनात असलेली भीती जी मला जर विद्यार्थ्यांना प्रश्न करतात काय उत्तर द्यावं हे मला समजत नाही आहे आणि तो संवाद तुमच्या समोर ठेवतोय. एवढंच मला म्हणायचं आहे की उत्तरं मलाच माझी शोधावी लागतील आणि त्या दिशेने एक प्रयत्न करावा लागेल. धन्यवाद. शिक्षक इतिहास माझा आवडीचा विषय होता. पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं इतिहासामध्ये झालं आणि त्याचाही आता इतिहास झाला. पण आमचा प्रश्न अतिशय रास्त आहे आणि आपण नेहमी एका गोष्टीचं म्हणजे भान ठेवण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्याला संविधानाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम किंवा महोत्सव साजरा करत असताना ते भान किंवा ती जाणीव फार प्रकर्षानं ठेवायला हवी. तीही की आम्ही जरी सार्वभौम म्हणत असलो आज तरी आमचं सार्वभौमत्व हे बंदिस्त होऊ लागलेलं आहे. आपलंच असं नाही तर आमच्याबरोबर इतर अनेक देश आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या नावानं वेगवेगळे अवतार आहेत. कुठे त्याचं नाव बोको हराम आहे, कुठे नाव त्याचं तालिबान आहे, कुठे त्याचं नाव आणि काहीतरी आहे. सगळी नावं मी घेत नाही. आपल्याकडे काय असू शकतं याची कल्पना तुम्ही करू शकता. हे सगळे एजंट्स आहेत एका अशा अर्थव्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांचे की जे
जशी अमेरिका हे राष्ट्र 8 फॅमिलींच्या हातामध्ये आहे, तसं अख्खं जग काही शेकड्यामध्ये 100च्या आत असलेल्या फॅमिलींच्या हातात कसं जाईल त्याच्यासाठी जे काय व्यवस्था तयार करायला हवी त्याच्या मागे आहे. अभ्यास मंडळाचा विषय आहे हा, त्यामुळे मी तो इथे सहज घेतो. तर लक्षात घ्या की आपली अर्थव्यवस्था आपल्या हातामध्ये नाही, आपली समाजव्यवस्था आपल्या हातामध्ये नाही. कुणीतरी आपल्यावरती ह्या गोष्टी लादतोय, आपल्याच लोकांना हाताशी धरून. त्याचा अर्थ आपल्या लोकांचं काही याच्यामध्ये योगदान नाही असं नव्हे, तर त्यांचं योगदान खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आणि म्हणून हे कोण आहेत हे आपल्याला ओळखावं लागेल. संपूर्ण जगामध्ये प्रागतिक विचाराची, पुरोगामी विचाराची जर पिछेहाट झाली तर प्रतिगाम्यांचं जीवन हे कष्टप्रद होणार आहे. याचे संकेत त्यांना मिळायला लागल्यापासून बराक ओबामा आला आणि नाचून गेला, आणि आपला जिनपिंग आला आणि जुल्यावरती जुळून गेला. पण त्यानं इथल्या जनतेला काय काय आव्हानांसमोर उभं केलं हे कोविड सुरू झाल्यानंतर, आपला कोरोना सुरू झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आम्ही कुठल्याही याची मदत मागवली नाही. वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञाची मदत आपण मागवली नाही सुरुवातीच्या काळामध्ये. तर आपण मदत कुणाची मागवली? मदत मागवली नाही आपण कुणाला बोलावलं? तर बिल गेट्सला बोलावलं. काय संबंध बिल गेट्सचा आणि कोरोनाचा? ते नंतर उघड व्हायला लागलं काय संबंध ते, तुम्ही वाचलं असेल सगळं. आपण जुकरबर्गला बोलावलं. काय संबंध या लोकांचा? जगातली अर्थव्यवस्था कुठल्या दिशेनं जाते आहे आणि ती अर्थव्यवस्था आपल्या प्रश्नांना कसं आपल्या कवेत घेऊन त्याचं भारतीय समस्या म्हणून तुमच्यासमोर रूप सादर करते आहे, त्याच्यावरती चिंतन होण्याची गरज आहे. हे चिंतन आपण अधिक मुक्तपणे सेवा दलाची जी अभ्यास मंडळ आहे तिथे फार चांगल्या पद्धतीनं करू शकतो. पण ह्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही एकूण गोष्टीचा विचार करायला सुरुवात. याचं कारण खादीचे ड्रेस माझ्याकडे आहेत आणि मी आजच ते मिस केले. गडबडीमध्ये कमी झाले, पुढे ते शर्ट ते शर्ट होता तो टी-शर्ट घरात घालायचा तो झाला होता. त्याबद्दल त्याने वगैरे तर अरुण महादेव मुळांचं 9वीतला एक पोरगा, त्यावेळी बालवाडी वगैरे काय नर्सरी वगैरे काय नव्हती, त्यामुळे तो बालवाडी पण नव्हती, तर शाळेमध्ये जाऊन बसायचं. वर्षी चहा किरण पडली डोळ्यावरती की तो उठायचा, चहा का प्रकार वगैरे नव्हते. तो शाळेमध्ये जायचा. शाळेमध्ये जायचं तो कशासाठी जायचो? तो उठत असताना त्याच्या कानावरती त्या प्राथमिक शाळेतली प्रार्थना ऐकू यायची आणि ती प्रार्थना सुरू झाली की हे डुलत डुलत बावलं शाळेकडे जायचं आणि खराब लोहिकची धर्म ही सगळी प्रार्थना तो ऐकायचा. धर्मधर्म संयोगाने तो म्हणजे शिक्षण खात्यामध्ये गेला, शिक्षक झाला आणि रिटायरमेंटच्या दिवशी त्याच्या मनात विचार आला, पाठीमध्ये होऊन बघितलं सिंहावलोकन प्रकार. अरे मी इथपर्यंत आलो तर किती जणांचं साह्य इथपर्यंत मला यायला लागलं की ज्यांना मी शिकवत होतो, समजा तो शिक्षक शिकवत होता, त्याला हे झालं की मी शिकवायला आलो नाही ते की त्या मुलांनीच मला त्या शिक्षकाला शिकवलं असं ध्यानी आलं. आणि मग 23 एप्रिल 1923ला एक छोटंसं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या लेखकाने आठवण सांगितली आहे त्याच्यामध्ये की तो मुलगा म्हणजे तो शिक्षक. आणि त्या दृष्टीला 58 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये गेलेला आहे. आणि ती सगळं जे स्मरण जे आहे ते संस्मरण या यात्रेच्या निमित्तानं आहे. आणि या यात्रेच्या निमित्ताने आपण ठाणेची सेवा करतो आहोत, म्हणजे आपली सेवा करतो आम्ही. तर ह्यासाठी सगळी तुम्ही राबणारी मंडळी आहे त्यांना मी अभिवादन करतो. आणि सावंतवाडीला आम्ही होतो, राष्ट्रसेवा दल जे चालायचं आणि इकडे राष्ट्र RSS संघ पण चालायचं. त्यामुळे दोन्ही थोडंसं बालपणामध्ये कॉलेजचे शिक्षण
शिक्षण आमचं म्हणजे 4थी पासून बालवाडीपर्यंत गेलं आणि ही जी शाळा सांगतो ती मालवण तालुक्यामध्ये जवाहर विद्यालय म्हणून प्राथमिक शाळा आहे. तिथला तो विद्यार्थी म्हणजे मी जायचो होता, कारण मी उल्लेख करायचा नसतो त्याला समजले, काही वर्गा होता वगैरे आणि तो असा वगैरे झाला समजलं. तर दररोज प्रती असते माझ्या पुस्तकाची, ते तुमचं निहाळता आली असते तुम्हाला. आधी तुम्ही गडबडीत सांगतो होते काय आधीच एक रुमाल पण न घेता आम्ही आलो समजलं. तर पुन्हा एकदा तुमच्या प्रती सगळ्यांचे आदर भावना व्यक्त करतो, त्यांना एवढं अभिवादन करतो, वंदे होतात. मान्यवरांचं मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. मी खरं कॉलेजमध्ये NSS मध्ये कार्यक्रम अधिकारी असताना एक प्रयोग केला. माझ्यावर सगळी आमची लोक आता रिटायर झाली, त्याच्यातली काही मंडळी निवर्तली सुद्धा. आणि आम्ही काय करायचो की आमच्या कॅम्पमध्ये NSSच्या पूर्वी 10 दिवसाचा कॅम्प असायचा. पूर्ण 8 दिवस मुलं कॅम्पमध्ये असायची, 1 दिवस यायचा 1 दिवस जायचा. आम्ही त्यावेळी सायक्लोस्टाईल मशीन होती, त्याच्यावरती आम्ही 10 ते 12 गाणी ही गीतं सगळी सायक्लोस्टाईल प्रत्येक मुलाला साधारण 125 मुलं कॅम्पमध्ये असायची, मुलं मुली, आणि ही गीतं आम्ही त्यांना द्यायची. सकाळी 7 वाजता आमची प्रार्थना करायला दरम्यान सुरू व्हायची आणि मध्ये मध्ये सेशनला मध्ये वेगवेगळी गाणी सगळीच, हा देश माझा याचं भान जरा राहू द्यावं, किंवा पडती जपून ठेवा, बलसागर भारत हो, सगळी त्याच्यामध्ये होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही काय करायचो की पूर्ण 8 दिवस ही गाणी मुलांनी म्हणायची. 9व्या दिवशी त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, तुम्हाला चित्रपटाची गाणी डान्स करायला पूर्ण परवानगी. 4 तास जवळजवळ तो सांस्कृतिक कार्यक्रम चालायचा, सकाळी 3, 3:30, 4 वाजेपर्यंत. आम्ही त्या मुलांना एक गट घालायचो की याच्यातली जास्त गाणी, ज्या गटाचे गट असायचे त्यांचे 10 गट असायचे, ज्या गटाची जास्त गाणी पाठ होतील त्यांना प्राईज दिलं, म्हणजे बक्षीस देणार. आणि मुलांची चढावड लागायची. आणि मग त्यावेळी ती मुलं गाडीतून ST अधिकाऱ्याची लांब असायची कॅम्प, येतानाच हीच गाणी म्हणत यायची, घरी गेल्यानंतर सुद्धा हीच गाणी म्हणत यायची. आणि त्यांच्या जीवनावर एवढा प्रभाव पडला. मला अभिमान वाटतो सांगायला, एक दिवशी मी कणकवलीला एका माझ्या दुकानामध्ये माझा एक विद्यार्थी आहे, तिथे मी गेलो होतो आणि तो म्हणाला, एक विद्यार्थी, तो आता शिक्षक आहे, नाव नाही सांगणार, तर त्याने विचारलं काय बाबा मुंबईकर सर आले तुला भेटले की नाही. तर तो भाई म्हणतो त्या मित्राला, तर भाई तुला सांगतो की मुंबईकर सरांच्या बरोबर मी NSS कॅम्पमध्ये गेलो नसतो तर आज कणकवलीत एका पुढाऱ्या बरोबर सुरी घेऊन फिरणार होतो. मी उडालो अक्षरशः हे वाक्य ऐकल्यानंतर त्याच. आणि तो एक चांगला शिक्षक आहे मुलगा, आणि जी मुलं त्याच्यामध्ये होती बरीचशी मुलं मला भेटतात, त्यांची सगळ्यांची जीवन समृद्ध झाले. काही राजकीय पक्षामध्ये सुद्धा त्याच्यातले तरुण आहेत, पण अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे काम करत आहेत. ह्या गीतांचा एवढा परिणाम होतो, खूपच परिणाम होतो. आणि मग अगदी एका गावामध्ये गुरुकुल नावाचं हॉस्टेल आहे, त्या गावामध्ये मुलींचं आणि मुलांचं गुरुकुल हॉस्टेल होतं हायस्कूलमध्ये. तर ते संचालक, त्याचे सेक्रेटरी मला म्हणाले की सर ही खरोखरच कॉलेजची मुलं आहेत. तर मला तुम्हीच बघा, शिटी वाजवली की शांत, आणि पुरी मोठी मुलं होती. आता ती छोटीच पिढी आहे एकदम, म्हणजे आता युवक. त्यावेळेची मुलं अगदी घर आणि भयंकर, ते संदीप सावंत त्याचे साक्षीदार समोर बसलेले आहे. तर ती मुलं इतक्या सुरात गाणी म्हणायची ना, मी त्यांना सांगायचे ही गीतं जरी लहान मुलांना आपण शाळेमध्ये जाऊन सांगितली की नाही. आता बाबासाहेबांनी म्हटलं की चलो बसाई नया नगर, काय परिणाम होतो त्या गाण्याचा. किंवा थोडा उजेड ठेवा, पडती जपून ठेवा, हे जे हिमांशू कुलकर्णी गीत लिहिलेलं आहे ना, ते जर मुलांना सांगितलं त्यांना तर मला अजिबात आयुष्यात वाईट वागणार नाही. बाकी भाषा विषयात यायची गरजच नाही. एवढी भलं सागर वाहतो विश्वात शोभून राहावं, ही गाणी आहेत ना, तीच आता कुठेतरी बाजूला चालली. फक्त आता ती मराठी शाळेमध्ये राहिली आहे, परंतु त्या ध्येयाने ती गाणी मुलांना शिकवणं गरजेचं आहे. म्हणून आपल्यासारख्या मुलांना आता जोडण्याचं काम करण्याची गरज आहे. पिढी संस्कारक्षम, पिढी अजिबात वाईट दिलेली नाही. बऱ्याच वेळा आमच्या स्टाफमध्ये अशी चर्चा, प्रत्येक वेळी हा वर्ग वाईट, तो वर्ग वाईट. मी माझ्या जवळजवळ 30-35 प्राध्यापक होते आमच्या स्टाफमध्ये, मी फक्त त्यांच्या विरोधात. मी म्हणतो असं नाहीये, त्या मुलांना आपण समजून घेण्याची गरज आहे, ते समजून. आणि मग एका कॅम्पमध्ये असं झालं की मुलं खूप वाईट वागायला लागली, आणि नाही म्हटलं तर तुम्हाला कॅम्प झेपत नसेल तर आपण कॅम्प बंद करूया, काय घरी जाऊया. कॉलेज म्हटलं बदलामी होणार आहे, चालेल का, आता नाही म्हणायचं. मग म्हटलं एक गीत घेऊया, थोडा उजेड ठेवा, अंधार जगे सारे सुंदर आहे, आपण सुंदर होऊया. हे गीत घेतल्यानंतर त्यांच्या रात्री 12 वाजताची वेळ होती, एवढा
मास्तर चांगले म्हणतात आम्ही उद्यापासून चांगले वागणार, आणि आज त्यांची जीवन समृद्ध झाले त्या मुलांची. फक्त एवढंच आपण ते त्या मुलांच्या बरोबर आम्ही कुठेतरी कमी पडलो, म्हणजे राष्ट्रसेवा दल खूप कमी पडलं, म्हणजे बोलू नये करत आपले केंद्रीय राष्ट्रसेवा दलाच्या ते कमी पडले. म्हणजे अरे आम्ही उगाच तरी अरे सगळ्या शिवाय घालण्यात काही पॉईंट नाही. आम्ही आमच्या पद्धतीचं काम वाढवण्याची गरज आहे, ते तळागाळात नेण्याची गरज आहे, त्यासाठी कार्यकर्ते उभे करण्याची गरज आहे, कार्यकर्त्याला समजून घेण्याची गरज आहे. आता तिथे तो बोलण्याचा विषय नाही, कारण आम्ही आपण काय केंद्रीय समितीचे सदस्य नाही आणि त्यांचे प्रमुख पण आहेत, आपले कार्यकर्ते बाबासाहेबांनी आमच्या बघून जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते मंडळी आहेत. आणि म्हणून कोकणीमध्ये तुम्ही हा कार्यक्रम खरंच मला आनंद वाटला की आमची सगळी मंडळी तुम्ही सहभागी झाला. आणि बाबांनी जे गाणं म्हटलं ते खरंच चला चलो बसाय नगर, एक चांगला विचार, चांगला माणूस जागृत करूया. माणूस संपत चाललाय देशातला आणि सेवा दलच त्याला तारू शकतो, पण ते संपूर्ण महाराष्ट्र लेवलला त्याचा विचार झाला पाहिजे, देश लेवलला विचार झाला पाहिजे. सानेगुरुजी कथा मला हे सगळं आता सगळे लोक आमच्यासाठी वयस्कर झाले, आमच्या चळवळीचं काय दुर्दैव मला समजत नाही. तरुण पिढी आम्ही घेतली नाही, आली नाही आम्ही घेतली नाही. गांधीवादी चळवळ मी आमच्या गोकुळी आश्रममध्ये आमच्या कार्यकारी मंडळामध्ये एक तरुण होतो, हे अपघात होता आमच्या लोकांचा, अपघात होता. मला त्याचा प्रचंड मानसिक ताप झाला. माझ्या जागेला दुसरा असा आत्महत्या केलीस, एवढा त्रास दिला. आणि मग शेवटी मरता आमची चूक झाली असं म्हणायला लागेल सगळे लोकांनी, आमचे सगळे कार्यकर्ते निवर्तले. पण त्यांची तत्व जी आहेत ना ती महत्वाची होती, तत्व नाही सुटले त्यांनी आयुष्यामध्ये. आज आम्ही सगळ्या पुढाऱ्यांच्या बरोबर राजकीय पक्षावर गेलो असतो, तुम्हाला इथे बरंच काय काय झालेलं दिसलं असतं. सावंतसाहेब हे म्हणतात की तत्व ही सोडायची नसतात, आणि म्हणून गोकुळीत आल्यानंतर काहीतरी वेगळा भास होतो की काहीतरी इथे आहे, म्हणजे माणसाचं अस्तित्व इथे सापडतं. आणि आम्हाला त्याच पद्धतीने आम्ही त्या ध्येयाने मला अभिमान वाटतो. बाळूसाहेब बाळमेस्त्री विखे आमचे, संदीप असेल आमचे, विनायक सापळे असतील, ही सगळी मंडळी आता याला जोडली आहेत. रौनक पटेल आहे, ही सगळी मंडळी आता जोडली जातात गोकुळीला. आणि याच्यातून पुढे खूप तरुण मंडळी येईल, तरुणांच्या हातामध्ये गोकुळी जाईल. आणि अशा स्वरूपाचे सुद्धा म्हणजे मजबूत विचारांचे, संस्कारांच्या विचारांची मंडळी गोकुळी, कारण आज जिल्ह्यामध्ये आमचे एक मध्यवर्ती केंद्र आहे की जिथे संस्कार, तिथे माणूस आहे, आणि ते मनुष्यत्व आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. आणि सानेगुरुजींचा म्हणून आम्ही वर्षभर सानेगुरुजींच्या विचारांचा कार्यक्रम ठेवायचं ठरवलं. सातत्याने आता बाळमेस्त्री वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. शिवाजी महाराजांची जयंती होती, शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे अण्णांचं पुस्तक आणि सार्वत्रिक वाचण्याचा कार्यक्रम ठेवला, आणि खूप मंडळी त्याच्यामध्ये सहभागी झाली होती. अशा पद्धतीने हे विचार लोकांच्या मध्ये जागृत करण्याची गरज आहे. कॉलेज, हायस्कूल, मराठी शाळा, पाचवी ते पुढची मुलं जी आहेत ना ती त्याचे वाहक असले पाहिजे, आणि त्यांची जीवन समृद्ध झाले की आपोआप ते समृद्ध झाले. हे गांधीजींच्या विषयी आपण बोलायचं म्हटलं तर गांधीजी त्यावेळी मीडिया नव्हता बघा. गांधीजीने हात मारले की रस्त्यावरती लोक यायची. काय पावर होती गांधीजींच्या विचारांच्या मध्ये. तो गांधी वाचण्याची गरज आहे. तो वाचल्यानंतर मी बघतोय गांधीजींच्यावरती टीका होते, विशेषतः आंबेडकरवादी विचारांचे लोक तर अक्षरशः तो गांधीजीला शिवाय घालतात की नाही बापरे. एक कवी होते आमच्याकडे शिवाय घालायचे. असं नाही, समजून घ्या, वाचा, वाचण्याची गरज आहे. आणि वाचलं तर हे सगळं समजेल. जर काय गांधीजी जिवंत असते ना तर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी एकत्र आले असते. हा देशात आधी विषमदाराने शिल्लकच राहिली नसती. आलं लक्षात, ती शिल्लकच राहिली नसती विषमता कदाचित, त्यामुळेच ही घटना घडली असावी. काय पॉवर आहे गांधीजींच्या विचारांच्या मध्ये ते समजून घ्यायची गरज आहे. मुलं वाचन कमी केलं म्हणून आता या ऑडिओ बुक्स आले ते तरी मुलांना ऐकायला लावूया. ऑडिओ बुक्स आले तर 7 ऐकल्यानंतर 10 तास, 12 तास, 4 तास, 5 तास अशा स्वरूपाचे ऑडिओ बुक्स, सगळी मोठमोठी पुस्तकं त्या ऑडिओमध्ये आली, किंडलवर आहे आणि कर्तव्य साधनावरती ती आहे. मुलांना ते ऐकलं तर खूप आहे. कारण काय परिस्थिती बदलली आहे. बदलत्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊन भविष्याची पिढी कशी आपल्याला सक्षम बनवता येईल आणि संस्कार शिकवायचे नसतात. मी खादी वापरायचो कॉलेजमध्ये. माझे जवळचे नाते म्हणून तुम्ही खादीचे कपडे कॉलेजमध्ये घालून जाता मग तुम्हाला मुलं हसत नाही. आणि अगदी म्हणजे विनोबाच्या जवळची असलेली व्यक्ती होती, अगदी विनोबाच्या जवळची. तर मी म्हणलं नाही बाबा, फक्त मी खादीचं स्वरूप बदललं. मी असं काहीतरी वगळत नाही. मी दर दिवशी 2 दिवसांनी कपडे म्हणजे 2 वेळा घातल्यानंतर कपडे धुतो, त्याला स्टार्च करतो, त्याला इस्त्री मारतो, मग कॉलेजमध्ये जातो. माझं बघून माझे काही
6च फोटो आहेत, ते सुद्धा त्यांना फसवून घेतलेले 6च फोटो आहेत. मी बाळूदादांचे यांचे मामा बाळूदादा पानवलकर त्यांचं सांगायचं राहील. आम्ही खूप बाळूदादांची गप्पा मारायचं आम्हाला म्हणजे मलाच फक्त कारण मी जवळ त्यांच्यातलं एक आहे. बाकी सगळ्या नव्या आमच्या सगळ्या पिढीला ही मंडळी काय माहिती आहे. जशी धर्माधिकारी केवढं गोकुळीवरती प्रेम, बापरे गोकुळसाठी काही करायला तयार आहे अशी मंडळी सगळी. म्हणजे इतकं ती भारावलेली होती. मला थोडंसं वैचारिक काही वाद झाले होते संस्थांच्या आमच्या. तर मग आमचा पनवेलला एक कार्यक्रम होता, त्यावेळी म्हणाले तू मला आश्वासन देतोस का मरेपर्यंत गोकुळ सोडणार नाही. तर मी तुझ्यावरचा राग माझा जाईल. उगाच आमच्याविषयी गैरसमज पसरवतात साहेबांच्या मनामध्ये. तो साहेब आणि तू कोणाशी बोलतोस हे माहिती आहे तुला. एका निवृत्त न्यायमूर्तीशी बोलतो असे लक्षात ठेव. गोकुळ सांभाळायची शेवटपर्यंत अशी माणसं काय ते गपट प्रधान सर तिथे 2-3 वेळा आले, राजाभाऊ मुंडळवेकर आले, यदुनाथ दत्ते आले, सगळी मंडळी गोकुळ म्हणजे आम्हाला त्यांचा सहवास मिळाला. म्हणजे आम्ही आमचं सुदैव मानतो की आम्ही गोकुळ तेव्हा राहिलो. आम्ही एका पडवी म्हणजे पडवीसारखीच बोलतात म्हणजे आमची चाळ पडली. काही लोक म्हणायचे तू राहतोस कसं, काही मित्रमंडळी म्हणायचे ना मला काय त्यात बरं वाटत नाही. आलं लक्षात आम्ही कंट्रोलला गेलो राहायला की मुलांच्या शिक्षणामुळे. आता आम्ही इथेच राहणार होतो, मुलांचं शिक्षण त्याला लांब पडायचं म्हणून आता म्हटलं कणकोलीमध्ये ब्लॉक घेऊया म्हणून आम्ही 2004 म्हणजे 12 वर्षाने गोकुळीत राहिलो. इथे संडास सफाई केली, शेतीत नांगरी धरला, काही कल्पना वाटली मला कुठली गोष्ट इथे कमी वाटलेली नाही. आणि म्हणून मला अभिमान वाटतो या सगळ्या मंडळींचा. आत्ता जे आमची सगळी तरुण मंडळी ज्या पद्धतीने नियोजन करतायत. संदीप आपला वेळ एवढा देतो आहे इथे, आमचे विनायक सापळे एवढा वेळ देतात, बाळू मिस्त्री आपला व्यवसाय सांभाळून वेळ. आज वेळ लोकांना मिळत नाहीये आणि मग भविष्यात कशा पद्धतीने गोकुळी असेल. आणि मग रोजगाराचं साधन निर्माण झालं पाहिजे. आम्ही काजूचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की काजू प्रक्रियेच्या स्वयंरोजगाराचा आम्ही प्रयोग केला. आज जवळजवळ 300 ते 350 काजू प्रक्रिया उद्योजक जिल्ह्यात निर्माण झालेले आहेत आणि सगळ्यांचे उद्योग उत्तम पद्धतीने चालतात. फक्त एवढंच आहे आम्ही हे जर काम गडिंगला केलं असतं किंवा बाबाराजांच्या गावामध्ये केलं असतं तर गोकुळला डोक्यावर घेतलं असतं. आमच्याकडे दुर्दैव आहे नाही डोक्यावर घेत. एकदा माणूस सेटल झाला की मागे वळून बघत नाही. बाबा मी 1 लाख रुपये मिळवते, 1 10 रुपये गोकुळला देऊया अशी मानसिकता आमच्या जिल्ह्यामध्ये नाहीये. त्यामुळे आम्हाला खूप ओढाताण करावं लागते. त्यावेळी आम्ही आर्थिक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळी खूप ओढाताण करावं लागते. हे जर कृषी महाराष्ट्रामध्ये आम्ही काम केलं असतं ना तर गोकुळला लाखो रुपये लोकांनी दिले असते. ते मला आम्ही 1 कोटी रुपये बघणं वर्षाला 1 लाख रुपये गोकुळला काम करतो. तरी आम्ही हार मानलेली नाही. आम्ही निगेटिव्ह विचार करत नाही. मला समाधान आहे नवीन मंडळीचं सुद्धा. नकारात्मक नाही विचार, आम्ही सकारात्मक विचार करतो. त्याच विचाराने आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आप्पासाहेबांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. गांधीजींनी जे सगळे विकासाची संकल्पना मांडलेल्या रुरल डेव्हलपमेंटच्या ते सगळे आप्पासाहेबांनी ते प्रयोग गावामधून कृतीत आणले होते. आणि आप्पासाहेब तत्वज्ञानाचे एमबी होते आणि ही सगळी मंडळी त्यावेळी भारावलेली होती. सर म्हणजे कुडाळचे भाई सुखी होते. ते वारल्यानंतर त्यांचे मुलगे ते कोल्हापूरला त्यांचं निधन झालं. आप्पासाहेबांच्या पुतळ्यासमोर पुढे आणून ठेवलं आणि मग पुढे काय मला 4 वाजता उठवलं. मी ते राहतो सर असंच आहे भाईचं निधन झालं आणि आम्ही 4 वाजता आले सकाळी आणि आप्पाच्या समोर त्यांचं दर्शनासाठी ठेवलंय. मग काय निष्ठा होती या लोकांची. भारी ते सगळं मूळ चरित्र जे आहे ना माझ्या जीवनात ते वाचलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. अत्यंत निष्कलंक माणूस. आलं लक्षात. म्हणजे आता ज्या काही वाईट गोष्टी समाजामध्ये घडतात त्यावेळी घडत होत्या. आप्पासाहेबांनी त्याही सेटल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून त्यांना खूप बदनामी व्हायला लागलं. बरंच काय काय असेल आणि नंतर मेल्यानंतर मग सगळे मेल्याच्या कौतुक होत नाही ना असं ते सगळं आहे. आप्पासाहेबांना प्रचंड त्रास आहे. ते वाचण्यासारखं आहे. गोकुळीची योजना 4-5 त्याच्यामध्ये भाग आहेत, लेख आहेत त्या मूळ चरित्रामध्ये. ते वाचल्याचं म्हणजे मी मला काय आप्पासाहेबांची माहिती नव्हती. गावामध्ये असताना ना सहली यायच्या गोकुळीमध्ये आणि का पैसे होते मजूर माझे वडील मजुरी करायचे. सहलीला झाले का पैसे नव्हते. ते मला ते भाजलेले दूध देतात म्हणाले. भाजलेले दूध काढतात ते गोकुळीमध्ये. आणि मग मी ज्यावेळी MA झाल्यानंतर 1 वर्षभर पनवेलला शांतिवन नावाची संस्था आहे. तिथे मी 1 वर्षभर त्यांच्या ग्रामीण विकासाच्या प्रकल्पामध्ये होतो आणि मग इकडची जाहिरात आली आणि गुजरात शिंदे आप्पासाहेबांचे सहकारी ते मला जातात तर गोकुळीत झालं. मग आम्ही येऊन आले का पडवी होती. त्या पडवीमध्ये सगळी भोकं पडली होती. सगळ्या त्या भिंतीला ती बुजवली, रंग काढला, त्याला पार्टिशन केलं आणि आज म्हणजे आज खाते पडत नाही की इथे राहिलो कसा राहिलो होतो का असं. तर खूप बरं वाटलं आणि ते म्हणजे यांचे जे मामा होते ना तिथं पूर्ण म्हणजे शेवटपर्यंत निष्ठावंत आहे ना आप्पासाहेबांचे विचार अतिशय. आणि म्हणून ते आणि विनय पाले म्हणजे आमचे सुभाष ठाकूर त्याच्यात विनय पाल चिरंजीव त्यांनी त्यांच्या नावाने त्या श्रीवत्सल प्रतिष्ठान म्हणून संस्था सुरू
केलेली आहे आणि आमची देवरुखला एक जागा आहे तिथे आता ते पुन्हा काम रिमूव्ह करायचा प्रयत्न त्याने सुरू केलेला आहे. आपण ते चर्मालाही सुरू केलं होतं ते काम पुढे ही मंडळी भविष्यात वाढवणार आहे. तो एक गोकुळचा युनिट म्हणून तिथे सुरू होईल श्रीवत्सल प्रतिष्ठानच्या माध्यमातून. काम काय समान व्यवस्था टिकवण्यासाठी याची गरज आणि मग सगळे तुम्ही आज या निमित्ताने आला. पाऊस आला त्याच्यामुळे बरीचशी लोक यावी तशी अपेक्षा होती पण पावसाने जरा घोळ केला. असो तो त्याचं काम नाही. निसर्ग आहे. निसर्गाला आपण काही चॅलेंज करू शकत नाही आणि म्हणून गोपुरी अर्थातच आपले मौदूद म्हणाले तसं की त्यांनी मगाशी एक सुंदर की दुःख व्यक्त करायला जागा संपत चाललेली आहे. फार छान आहे आणि ती जागा अशा जागा निर्माण झाल्या. आमच्या जिल्ह्यामध्ये नाट्य सेवांगण आहे तिथेही दुःख व्यक्त करता येतं. गोपुरी मध्यवर्ती आहे त्यामुळे पटकन इथे येता येतं आणि आम्ही त्याच ध्येयाने पुढे जायचं ठरवलं आणि ते ध्येय आपण गाठण्याचा प्रयत्न करूया आणि चांगल्या कामामध्ये कधी अडथळे येते. चांगलं काम चालू राहतं. आपण चांगलं काम करतो आणि लोकांची मनं सांगण्याचं काम करतो. सांगण्याचं काम झालं ना पुढच्या 30-40 वर्षामध्ये समाज बदल लगेच होतो. आम्ही ज्यावेळी प्रयोग करतो गोकुळच्या माध्यमातून ते आम्ही असं धरूनच राहतो. आम्ही ज्यावेळी कागदचं काम केलं ना पहिली 5 वर्ष काहीच रुजलेलं काहीच हाताच्या आत्ता ते आताच्या 15 वर्षांमध्ये 20 वर्षांमध्ये आणि मग आता त्याचे कारखाने झाले वगैरे सगळं काय असं ते आहे. तर तुम्हाला पुन्हा मी धन्यवाद देतो. मी आज जरा जास्त बोलतो त्याबद्दल डिग्री व्यक्त डोक्यात बोलण्याची गरज होती कारण ही मंडळी बोलल्यानंतर म्हणजे असं वाटायला लागलं खरंच आहे कुठेतरी प्रेम जिवंत आहे. जिव्हाळा आहे तो जिव्हाळा नक्की जिव्हाळा जिवंत आणि तो राहणार कारण भारताची संस्कृती ही द्वैताच्या पलीकडची आहे. भारतीय संस्कृती पुस्तक वाचण्यासारखं आहे साने गुरुजींचं आणि लहान मुलं आहेत तरुण मुलं आहेत त्यांनी तर श्यामच्याई वाचलंच पाहिजे. एका विशिष्ट वळणावर आल्यानंतर तुम्ही रडणार ढसाढसा तर खरोखर हृदय असलेली माणसं असाल तर श्यामच्याई वाचणार मग तुम्ही खऱ्या अर्थाने श्यामच्याई वाचलेच होईल आणि कधी तर तुम्ही वाईट वागणार. अशी पुस्तकाची खूप पावर आहे त्या पुस्तकांच्यामध्ये. धन्यवाद. कसम मौजों की कसम ये ताना बाना बदलेगा. दरिया की कसम मौजों की कसम ये ताना बाना बदलेगा लेकिन कब यारो तू खुद को बदल तभी जमाना बदलेगा. स्वतःमध्ये बदलण्याची हिंमत आपल्याला सर्वात महत्वाची आहे. आज आम्ही हे जे काम करत आहोत त्याच्या पाठीमागची आमची जी अंतःप्रेरणा आहे. वसंत बापटांनी गाणं लिहिलेलं आहे. कुणावर लिहिलेलं आहे? SM जोशींच्या वरती. सेवाद राज्य संस्थापक दलप्रमुख आणि काय म्हणतात त्याच्यामध्ये बापट त्या गाण्यामध्ये SM तुम्ही आमच्या अंतरंगी असंख्यात ज्योतिर्दळे लावली जरी दाट अंधार आहे सभोवती तरी आमची वाट तेजाळली. दिली ध्येय निष्ठा दिली कार्य निष्ठा मनी रेखलेली श्रमाची प्रतिष्ठा. जिथे घोर अन्याय थैमान घाली तिथे थांबून जा तुम्ही निर्भय पटे सत्य ते तुम्ही ठाण मांडा युवा शक्ती आहे जगी दुर्जय. काय आशावाद आहे बाबा. तोच आशावाद मगाशी या ठिकाणी ठाकूर सर म्हणाले की असं प्रत्येक मीच का करायचं मीच का करायचं. गुरुजीने असा विचार केला असता तर महात्मा गांधीने असा विचार केला असता तर महात्मा फुलेने असा विचार केला असता तर या सगळ्यांनीच असा विचार केला असता तर आज तुम्ही बोलायला उभं राहिला असतो तुम्ही आला असता. मी मुद्दाम तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण बऱ्याच वेळेला आम्ही कार्यकर्ते रात्रभर प्रवास करत असतो. एसटी मधून प्रवास करत असताना लांबचा प्रवास करत असताना आम्ही एसटी मध्ये बसतो. रातराणीचा प्रवास असतो एसटी बसचा आणि मग जिथं आम्ही बसमध्ये बसतो सगळे प्रवासी बसलेले असतात. ड्रायव्हर गाडी चालवत असतोय बस चालवत असतोय आणि कंडक्टर तिकीट काढत असतोय आणि मग तिकीट काढत असताना तिकीट सुरुवात होतोय काढायला. मग काही लोक एकमेकांशी बोलतात काही लोक आपला मोबाईल बघतात काही जण मग काय आपल्या वेगळ्या विचारात असतात.
मग असं सगळं सुरू असतं आणि मग कंडक्टर तिकीट काढत शेवटच्या माणसापर्यंत जातो आणि मग तिकीट काढून संपलं की तो बसून आपलं जे काही आहे ते हिशोब पूर्ण करतो आणि हे सगळं करतो आणि मग तोपर्यंत बाकीचे सगळे काय केलेले असतात, झोपलेले असतात, ते निवांत झोपलेले असतात. कंडक्टर त्याचं काम सगळं करतो, तोही डबल बेल मारतो आणि तोही काय करतो, झोपून जातो. बस पण चालत असते, एकटा ड्रायव्हर, बाकीचे सगळे मागे झोपलेले असतात. ड्रायव्हरने जर असा विचार केला तर सगळे पाठीमागून झोपले, मी एकटाच चालत बस चालू, मी पण झोपतो. चालेल का? नाही ना? ड्रायव्हर जर झोपला तर सगळ्यांना झोपायची पाळी येणार. म्हणून या समाजामध्ये आपल्याला प्रत्येकाला ही ड्रायव्हरची भूमिका करावी लागणार. ही ड्रायव्हरची भूमिका या सगळ्या महामानवांनी केलं आणि म्हणून हा समाज आज एका टप्प्यावर आलेला आहे. माणसाच्या मनामध्ये विकृती आहे, ती विकृती जाऊन त्याच्यामध्ये सम्यक भावाला पाहिजे, त्याची सम्यक दृष्टी काय पाहिजे. सम्यक दृष्टी असेल तर मग तो 4 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करणार नाही. सम्यक विचार असेल तर तो माणुसकीनं वागेल, प्रेमानं वागेल. तर थोडं असं म्हणाला हे फार महत्वाचं आहे. माणूस जन्मतःच समान आहे आणि माणूस जन्मतःच स्वतंत्र आहे. माणूस जन्मतःच समान असेल, स्वतंत्र असेल तर या आयुष्यामध्ये कोण कुणाचा गुलाम नाही, कोण कुणाचा मालक नाही. आणि म्हणून प्रेमावर आधारलेलं, शोषण विरहित, भयमुक्त जीवन, अशा प्रकारचं हे जे काही आहे तो विचार याने आयुष्यामध्ये जगवा. आता महत्वाचं काम आहे, आपण काय करणार. ही यात्रा केवळ आम्ही आलो, काही म्हणलो, तुम्हाला काहीतरी डान्स दाखवलं, तुम्हाला काहीतरी बोललो म्हणून त्याच्यासाठी आहे का? नाही. आपल्याला मी माझा रोल अधिक ऍक्टिव्ह करणं हा तुम्हाला सांगण्याचा. तुम्ही तुमचा रोल ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा रोल ऍक्टिव्ह करून तुम्ही याच्यामध्ये जसं आता मुंबईकर सर म्हणाले तसं हे प्रतिगामी लोक आहेत, ते बघा, ते असं म्हणत नाहीये मला वेळ नाही, मला सवय नाही, असं ते अजिबात म्हणत नाही बरं का. त्यांचा जो काही अजेंडा आहे त्या अजेंडावर किती निष्ठावान आहेत ते बघा. आणि ते निष्ठावान इतके आहेत म्हणून आज ते डोकी भडकवू शकले आणि ते त्यांचा प्रतिगामी विचार बसवू शकले, रुजवू शकले. मग आम्ही काय करणार? आम्ही एवढंच म्हणणार काय हो, काय दिवस आले, काय वाईट परिस्थिती झाल्या, काय लोक पोरं बिघडले, काय तरुण पोरं बिघडले, एवढंच फक्त आम्ही बोलणार. मी काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मगाशी ठाकूर सर म्हणले ते फार महत्वाचे, माझी निष्ठा आहे का? मग मी तरुणांच्या सोबत मी काम करायला लागलोय का? मी शालेय मुलांच्या बरोबर काम करायला लागलोय का? मी महिलांच्या बरोबर काम करायला लागलोय का? मी इतर शेतकऱ्यांच्या बरोबर काम करायला लागलोय का? मी कामगारांच्या बरोबर काम करायला लागलोय का? आणि हा मूल्य त्याच्यामध्ये रुजवा लागलोय का? मी जर वेळच देणार नसेल, मी काही करणारच नसेल आणि मी जर नकारात्मक बोलत नसेल तर कसं काम केलं पाहिजे. आणि तुम्ही त्यासाठी तुमचा रोल आहे. पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या है, तेरा रोल क्या है. माझा रोल त्या पद्धतीने मी घेऊन तर मी उतरलो तर आज कुठंतरी ते पुढे आपल्याला दिसून येणार आहे. या लोकांनी ते रुजवलं म्हणून ती मागची पिढी तयार झाली, त्या पिढीनं यांच्यामध्ये रुजवलं आणि मग आमच्यामध्ये ते पोचलं म्हणून आम्ही काही करू शकलो. आज आम्ही दोघेही या ठिकाणी ते सगळं काम करतोय ते केवळ आमचे काही पाठीमागं काही नाही आहे. पण आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला का नाही? आमच्या बायकोच्या, आमच्या मेवणीच्या, आमच्या मेवण्याच्या, आमच्या कुणाच्या तरी कामाला आम्ही त्यावेळेला लगेच वेळ काढतो का नाही? त्यावेळेला काय कारण सांगतो काय? त्यावेळेला हो माझ्या तिचं लगीन आहे, ते माझं काही वास्तुशक्ती आहे, मला ते आमचं आहे, मला तिकडे जायचं आहे, त्यावेळेला तू सगळं कसं काढतो? मग राष्ट्रभक्तीचं काम, समाज परिवर्तनाचं काम, समाजामध्ये काही करायचं असेल तर यासाठी आपल्याला वेळ द्यावंच लागेल. एक लक्षात घ्या, समाजामध्ये बदल हा सवडीनं होत नसतो, तो वेळ देऊन करावा लागतो. आणि या सगळ्या मंडळींनी वेळ देऊन केलेला आहे म्हणून आज आपण हा समाज होऊ शकलेला आहे. आलेले आहे हे संकट आपल्याला दूर करायचं आहे. त्यासाठी आपण गुरुजी म्हणाले तसं हृदयास हृदय जोडून हातात हात घेऊन या कार्य करायला लागू, मदसागर भरतो हे स्वप्न घेऊन आपण प्रत्यक्षात कृतीशी उभूया. ती त्यांना क्रियाद्रा दिली करेल. यासाठी तुम्ही सर्वजण आमच्या सोबत असाल, आम्ही तुमच्या सोबत आहोत हा आशावाद व्यक्त करतो. आणि
आणि आमच्या या रॅलीचं स्वागत करून तुम्ही सर्वांनी आमच्यासोबत राहण्याचा विश्वास दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना जिंदाबाद जिंदाबाद. साने गुरुजी अमर रहे. साने गुरुजी अमर रहे. आणि घेणं अत्यंत गरजेचं आहे. या निमित्तानं तो विचार होऊ शकतो म्हणून ही स्पर्धा आहे. त्याच्यानंतर आगामी आणखीन एक स्पर्धा येते, पण आज कामगारांचे प्रश्न जे आहेत त्याच्याकडे कोण बघत नाही आहे, म्हणून मी कामगार नेता असतो तर म्हणून एक सूची येते. आणि आज शेतकरी या देशात असून नसल्यासारखा झाला आहे, त्यामुळे मी शेतकरी असतो तर अशा पद्धतीच्या स्पर्धा आपण घेतो परत काही गोष्टींचं पुनरुज्जीवन करण्यासाठी. तर ज्या हायर सेकंडरीज किंवा म्हणजे आपल्या ज्युनियर कॉलेजेस किंवा कॉलेजेस असतील आणि ज्याचे इथे प्राध्यापक मंडळी आलेली असतील त्यांनी हे पत्रक घेऊन हे करावं.